स्वागत व सत्कार करण्यासाठी मी मसाप दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा सौ रेणुका महागुरे यांना विनंती करतो। सत्काराचं स्वरूप शाल व पियुष पोरे यांनी काढलेलं स्केच, स्वतः हाताने काढलेलं स्केच हे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। माननीय सुशील कुमारजी शिंदे। पियुष पोरेंनी आपल्या सोलापुरातील तरुण चित्रकार धन्यवाद। यानंतर माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, त्यांचा सत्कार मसापचे कार्याध्यक्ष प्रशांत पडवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। वंदे मातरम। नमस्ते। ओके, जसं शेकहँड नको तसं हॅलो पण नको ना। वंदे मातरम छान आहे। नमस्कार। अगदी हो, पण ते छान झालं। सगळ्यांचं स्वागत आहे। जे अगदी मोजके पत्रकार आणि काही कार्यकर्ते जे इथल्या व्यवस्थेवरती ताण न पडता आणि कोरोनाचा विषय लक्षात घेऊन जे जमलेले आहेत ते आपण इथले आणि सर्व लोकल केबल्स वरून हा कार्यक्रम पाहत असणारे हजारो श्रोते दर्शक, ही एक वेगळी मुलाखत आहे। खरं तर गप्पा गोष्टी आहे। असा कार्यक्रम नेहमी शुद्ध मनाने व्हावा असं म्हटलं जातं, पण एक से भला दो सोने पे सुहागा जसं म्हणतात तसं आज आम्ही तिघही शुद्ध मनाने बसलो आहे, पण निर्जंतुक आणि शुद्ध हाताने पण बसलेलो आहे। त्यामुळं खूप मोकळेपणाने गोष्टी होणार। जसं आता सांगितलं गेलं, मी विशेष करून मसपा दक्षिण सोलापूरला धन्यवाद देईन की ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्तींनी सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे। गेली काही वर्ष खूप चिंताजनक वातावरण समाजात आपल्याला दिसत आहे। कोरोना येईल आणि जाईल, आपण त्याला घालवणारही आहोत, पण एक भयंकर असंवेदनशील, असहिष्णू असं वातावरण विशेष करून राजकीय क्षेत्राच्या अंगाने समाजात पसरतं। कोणी एकमेकाशी मोकळेपणाने बोलणं हा जणू काही अपराध आहे। इतकी असहिष्णुता सामान्य कार्यकर्त्यात माणसात दिसायला लागली। व्हॉट्सअप, फेसबुक वरच्या कॉमेंट्स, ज्याचा राजकीय अभ्यास आहे अशांचे पण, नाही अशांचे पण, अनेकदा अनेक ठिकाणच्या राजकीय सभांमधलं नेत्यांचं बोलणं, या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की जी माणसं विचार करतायत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे, ते खूप बेचैन होऊन गेले। की जेव्हा या कार्यक्रमाची पोस्ट फेसबुकवर आली तेव्हा मध्य प्रदेशातल्या एका मित्रांनी कळवलं की या कार्यक्रमाचं आम्ही स्वागत करतोय, कारण का यामुळे महाराष्ट्रातल्या एका चांगल्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन सगळ्यांना घडणार। अशा ह्या गप्पा गोष्टींच्या, ही मुलाखत नाही, ह्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे। खूप जणांनी मला काही प्रश्न पाठवले, बाकी कार्यकर्त्यांनाही पाठवले। ती उलट तपासणी नाही, हा आखाडा नाही, हे कसलं कोर्ट मार्शल नाही। घरातली सगळी माणसं आपण एकत्र बसून गप्पा मारतो आहोत आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत की कशी घडली ही व्यक्तित्व। दुःखाच्या कारणामुळे दादा, विजय दादा येऊ नाही शकले, रणजित दादा येऊ नाही शकले, पण आपल्या इथले ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आणि राजकीय क्षेत्रातल्या विविध व्यासपीठांवरती ज्यांनी आपल्या व्यक्तित्वाचा ठसा उमटवला
असे आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे इथे आहेत. समजून घ्यायचं आहे आपल्याला की काय होतं त्या ढोर गल्लीपासून, त्या पट्टेवाल्यापासून, त्या वकिलीपासून, त्या बुड्ढी की बाल विक्रीपासून आणि छोट्या मोठ्या केलेल्या आई कृष्णाबाईंना क्लेश देणाऱ्या खोड्यांपासून आतापर्यंत हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. माननीय सुभाष बापूंच्या बाबतीतही असंच आहे की गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप गतीनं आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवलाय. शिक्षा क्षेत्र असो, उद्यमी क्षेत्र असो, कृषी असो, साखर कारखानदारी असो, राजनैतिक असो, या सगळ्यामध्ये ते वाटचाल करतायत आणि आपल्याला असं आश्चर्य वाटतं की हे कसं काय शक्य झालं. आणि खरोखर हे दे आर गिफ्टेड सोल्स, पण वरून फेकलेले नाहीये. त्यांनी आपल्याला मिळालेल्या गुणवत्तांचा खूप छान विकास केला आणि आपल्याबरोबर आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातही आपला एक स्वतःचा अमीट असा ठसा मिळाला, उमटवला. या दोघांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो आहे. मोकळेपणाने प्रश्नोत्तर होतील. ही गोष्ट खरी आहे की अशा कार्यक्रमात मोकळेपणा जरी असला तरी काही एक अनुशासनाचा विषय असतो, वेळेची मर्यादा असते. म्हणून काही प्रश्न तयार करून आणलेले आहेत. काही प्रश्नांची या तिघांशीही आधी चर्चा झालेली आहे. म्हणजे उद्या होणाऱ्या काही संभाव्य कॉमेंट्सचा आत्ताच खुलासा करतो. कोणतीही अशा पद्धतीची जाहीर मुलाखत, ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याशी थोडाफार संवाद करूनच केली जाते. ही सामान्यतः अंगावर येणारी पत्रकार परिषद नाहीये. इथे आपल्याला एकमेकांना समजावून घ्यायचा विषय आहे आणि त्यामुळे काही प्रश्न मी तयार केले, काही आपण सुचवलेल्या प्रश्नांचाही त्यात सहभाग घेतलाय. अपेक्षा आणि विनंती अशी की ज्या एका सौहार्दाच्या, संवादशीलतेच्या, संवेदनशीलतेच्या वातावरणाला अवघा महाराष्ट्रच नाही तर सारा देश भुकेलेला आहे, त्याची सुरुवात आपण सोलापूरकर करतो आहोत. आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर सर्व देशभर अशा पद्धतीच्या खेळीमेळीच्या चर्चा निर्माण होतील आणि सगळं वातावरण फार आनंददायी होईल. तर सुरुवात करूया आपण प्रश्नोत्तराला. पहिला प्रश्न, हा बोला. जी, हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यक्रम आहे, त्यांच्यातर्फे दक्षिण सोलापूरची संस्था आहे. पण आत्ताच त्यांनी भाषण करताना सांगितलं की हा कार्यक्रमाचं नाव सोलापूर रंगी नेत्यांच्या संगी. सोलापूर रंगी रंगी. मला जरा शंका आली, सोलापूर जर काढलं तर रंगे नेत्यांचे, तिथं सोलापूर आणि तो रंगी आहे त्यात ल नाहीये. महाराष्ट्र साहित्य परिषद म्हटलं की तिथे कवी संजीव आले. कमरेला कमर पटा, हे अत्तराचा पाया तुम्ही मला आणा. आज त्यांना श्रद्धांजली आपण वाहूया या निमित्तानं. कवी संजीव आणि कवी राणा पवार आणि रामजोशी लिहिलं, या सगळ्यांनी आमच्या सोलापूरचं नाव कवी कुंजवे आदींनी भेटेनं 9 महिन्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लिहिलं. त्या सगळ्यांना आपण सगळे मिळून त्यांना अभिवादन करूया आणि आम्हाला मार्गदर्शन दाखवलं. खरं म्हणजे रंग असो किंवा रंगीनपणा असो, इतपत रसिकता तर सगळ्यांनाच आवडते. आणि मी जसं म्हटलं की ही जी पोर्ट्रेट्स काढली आहेत ती खरोखर आहोत तशीच काढली आहे. मी जरा जास्त गुटगुटीत दिसतोय त्यात, माझ्या घरच्यांना आवडेल. शिंदे साहेबांचं हसणं आता त्या पोर्ट्रेट मधनं ऐकू येईल असं वाटतं आणि बापूंचं गांभीर्य जसंच्या तसं त्या पोर्ट्रेट मध्ये. सुरुवात करूया आपण प्रश्नोत्तराला. माझा पहिला प्रश्न असा आहे की दोघांनाही आपण कोणी सुरुवात करू शकतो उत्तर द्यायला की आज आपण जिथे आहात त्या जागेवर आपल्या अनेक प्रयत्नांनी, कष्टांनी, परिश्रमांनी, संघर्षांनी पोचलेला, विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये जी आपल्याला पदं मिळालेली आहेत, आता जिथे आहात, एक हायपोथेटिकल प्रश्न आहे. समजा आपण जिथे आता आहात तिथे नसता तर कुठे असायला आवडलं असतं? ज्येष्ठांपासून सुरुवात. ते पंढरपूरचेच असल्यामुळं पडवे आणि घळसाशी यांचं नातं हे निराळच आहे. त्यामुळं पंढरपूरने आज्ञा केल्यानंतर आपण सोलापूरकर पावले चालत ते असंच होतं. त्यामुळे आम्ही चालतो तुमच्या पावले.
ज्याला आपण अम्बिशन म्हणतो, फार थोडी. मी सोलापूरच्या दोरगल्लीत राहणारा मुलगा, बाहेर चप्पल नाही, आणखी कधी हलका शर्ट, सध्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मुलं सांभाळायला जायचं. सोनूबाई आवटे म्हणून मेट्रन होत्या, वारल्या त्यांच्या घराकडे. त्यांची मुलं मी सांभाळत होतो. 10 रुपये पगार होतो. शुक्रवारपेठ म्हणजे समाचार प्रेस ते वाडिया हॉस्पिटल. बाहेर चप्पल नसायची, काय नाही, रात्री तसाच यायचा. आणि त्या काळामध्ये वय माझं काही जास्त नव्हतं, 57 वर्ष. माझा जन्म 1941. पण 2 आया असल्यामुळं मला माझ्यावर, माझ्या चरित्रामध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे, शिरीष कुमारचा माझ्यावर परिणाम झाला. तो आपल्या आईला मदत करायचा वगैरे, काहीतरी तसं मला करायला वाटायचं. आपल्या आईला काही मदत करावं म्हणून मी ती नोकरी स्वीकारली. पण त्याचा मला फायदा झाला. दोरगल्लीत जे आम्ही सगळी मुलं होतो ती काही शिक्षित नव्हतो, कुणी शिकले नाही. आणि आम्ही सगळे शिव्या देण्यात एक्सपर्ट होतो, मारामाऱ्या करण्यात एक्सपर्ट होतो, आणि आणखी काही करण्यातही एक्सपर्ट. पण मला कधी असं वाटलं नाही की तिथून निघा वगैरे. पण तिथेच राहून ही नोकरी करत होतो. पण एके दिवशी येत असताना त्या डफरीन चौकात, आता तिथं मेडिकल स्टोअर आहे, ती जुनीच बिल्डिंग आहे, तिथं ऑफिस होतं, आणि पेट्रोल पंप आहे. तिथं मात्र कौलारू असे घातलेले एक मोठा असं कॉम्प्लेक्स होता. 3-4 असे रूम्स होते. तिथं नाईट हायस्कूल होतं. ती घंटी वाजायची 7 वाजता विद्यार्थ्यांची. मी येऊन जाऊन तिथं असायचं. म्हणजे घरी जाताना मला ती घंटी 7 वाजता सुटलेलं असायचं. तर मला त्या नाईट हायस्कूलमध्ये मी एक दिवशी चौकशी करायला गेलो. मी 5वी पर्यंत शिकलेला आहे, माझी शिकण्याची इच्छा आहे. तिथे देशपांडे नावाचे हेडमास्टर होते, फार सज्जन ग्रस्त. त्यांनी मला तो मार्ग दाखवला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांनाही माझी फॅमिलीची ही कल्पना दिली. ते म्हणाले, तू असं कर, एज्युकेशन इन्स्पेक्टर कडून पत्र आण. तुझा 2-3 वर्षाचा गॅप आहे 5वी पासून. जर त्याने तुला जर परवानगी दिली तर मी 8वी मध्ये तुला प्रवेश. तर देशपांडेने मला शेजवलकर नावाचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर होते त्यावेळेस. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना माझी सगळी फॅमिली बॅकग्राऊंड सांगितली आणि माझी इच्छा मी त्यांना सांगितली की मला शिकायचं आहे. त्यांनी लगेच मला पत्र दिलं आणि ऍडमिट केलं. हे एवढ्याच करताना सांगितलं की ते तिथं जर मी गेलो नसतो आणि त्या देशपांडेंना भेटलो नसतो तर देशपांडेंनी जो मला मार्ग दाखवला आणि पुढं एक दगडू नावाचा मुलगा डोरगल्लीतला एवढा मोठा होतो, त्याच्या पाठीमागे देशपांडे. आणि मी कुठं असतो हे जर म्हटलं तर मी फार तर तिथंच राहिलो असतो, कुठेतरी चपराशी झालो असतो, नंतर कुठेतरी वॉचमॅन झालो असतो. तेव्हा थोडीशी मला जास्त बुद्धी असल्यामुळं मी माझा पिढीजात धंदा करत बसलो. याच्या पुढे काही जाऊ शकतो. पण हे दगडूचा सुशील कुमार कधी झालं आणि कसं झालं? ते कॉलेजमध्ये झालं. मी प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी बच्चूचं काम करत होतो आणि कॉलेज ते आता त्या वयात मला जावं लागेल ते सगळं सांगायला. सगळं सांगायची गरज तर आमचे काही मित्र होते, ते म्हणाले हे दगडू, माझं जन्मनाव हे ज्ञानेश्वर होतं पण ते उच्चारता येत नव्हतं म्हणून गेनमा म्हणायचं. पण त्यापेक्षा माझ्या आई वडिलांनी मुलं जगत नाहीत म्हणून माझं नाव दगडू ठेवलं होतं. पण कॉलेजमध्ये विळेकर नावाचा माझा मित्र होता. आता तो माझा नातेवाईक आहे, माझ्या साडूचा भाऊ आहे. तो जंगे म्हणून एक माझा
सांगितलं की हे नाव काय बरोबर दिसत नाही, तो एवढा चांगला राहतो, नाव बदललं पाहिजे. तर मला, मी कोर्टातच चपराशी होतो कामाला, त्यावेळेस सुशील कवडेकर नावाचे एक फार प्रसिद्ध वकील होते मुंबईमध्ये, आणि सगळे क्रिमिनल केसेस चालू. मला तेव्हापासूनच माझी इच्छा होती की आपलं नाव सुशील कुमार असावं. म्हणून हे मग सगळे मी मित्र हे चर्चा करत होतो, तर शेवटी ठरलं की माझं नाव सुशील कुमार ठेवायचं. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं आणि तिथं खूप फेमस झालं मी तिथं. त्याच्यानंतर गॅझेटमध्ये माझं नाव बदललं. त्या नाटकात सर्वात जास्त हे नाव कोणाला आवडलं? मोठं कठीण प्रश्न आहे. त्यावेळेसच्या आमच्या भगिनी कोण अमेरिकेला आहे, कोण लंडन मध्ये आहे. फक्त निश्चित नाव घ्यायला नाव घेण्याचं नाही, पण मैत्री ही आपलं प्रेम करावं असंच नव्हतं ते. म्हणजे केवळ मैत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही. आणि त्याला आवडलंही असेल, आवडलंही नसेल कदाचित नाव बदललं, पण नंतर माझं नाव रुळलं. नाव नक्कीच आवडलं असेल, पण ते एका वकिलाकडे बोलून घेतलंय म्हटल्यावर कदाचित मनात डाऊट आला असेल. बापू, आपण कुठे असतात जर राजकारणात आला नसतं? आज जिथे आहात तिथे नसतात तर कुठे असतात? मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचं शाखा दक्षिण सोलापूर यांचं मी मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ओळख करून देण्याची संधी, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. सोलापूरतील तमाम जनतेला आव्हान करतो या निमित्तानं. खरं म्हणजे मसापाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आजचा कार्यक्रम करायचा आहे, नाही करायचा. या अवस्थेत सुद्धा कारण काय आहे ती कोरोना. मला असं वाटतं की तमाम सोलापुरातल्या जनतेने सुद्धा आपण आपल्या सर्व काळजी, कुटुंबाची, आपली स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांची एकमेकांची काळजी ह्या कोरोनातून घेतली पाहिजे. आणि आपण आपलं शरीर धष्टपुष्ट ठेवून आपण याला सामोरे गेलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतंय. विवेकजीने प्रश्न विचारला आहे. खरं म्हणजे शिंदे साहेबांची ज्यावेळेस बाहेरून ऐकायचं आम्ही की शिपाई होते वगैरे, पण आज प्रत्यक्षात त्यांचंही थोडंसं माहिती मिळाली. मलाही वाटायला आपण मी त्याच्यापेक्षा जास्त खराब परिस्थितीत काम केलेलं आहे. म्हणजे कधी कधी बरं वाटतं, म्हणजे आहे समजून होता समजून. मी तसा मूळ गाव माझं पोहण्यात, उस्मानाबाद जिल्हा. वडील आमच्या वडिलाला स्थलांतर झालं 1965ला. बऱ्यापैकी शिकत होतो हळूहळू कसं तरी, पण त्या वयामध्ये थोडासा खेळण्याचा छंद असतोच. खेळत असताना क्रिकेटचा बॉल लागतो डोळ्याला आणि डॉक्टर छानपैकी मार्गदर्शन सल्ला देतात वडिलांना की मुलांनी नाही शिकलं, अभ्यास नाही केला तरी चालेल, अभ्यास करणं त्याच्या दृष्टीनं काय जातं काय. आणि त्या वयामध्ये एखादा डॉक्टर जर आम्हाला सांगत असेल की तो अभ्यास करणं योग्य नाही, किती आनंद आहे त्यावेळेस. आता दुःख वाटत असेल, पण त्यावेळेस खूप मोठा आनंद झाला. शाळा सोडली 11वीला. त्यावेळेस मी 7वीला बोर्ड होतं. 7वी आणि 11वीला बोर्ड असायचं. 7वीला मी सोलापूर जिल्ह्यात पहिला आहे, तसं काही अडचण नाही. पण 11वीच्या काही मध्यामध्ये आमच्या शाळा सोडायला स्वाभाविकपणे थोडासा सज्ञानपणा असतोच ना. 6 महिने गेल्यानंतर एक वाटायला लागलं की माझा भार हा आईवडिलांना पडायला लागलेला आहे. मी पुढे शाळा शिकत नाही, नोकरी कुठे लागू शकत नाही. साहेब म्हटल्याप्रमाणे काय नोकरी करणार? 11वीचा माणूस नोकरी काय करणार? एक तरी कंडक्टर, ड्रायव्हर किंवा चपराशी, त्याच्या पलीकडे आपण नोकरी करू शकत नाही. मग मनानं उचल खाली थोड्यात बाहेर राहायचो. आणि आई वडिलांना सांगितलं मी जरा बाहेर जाऊन येते 8-10 दिवस. मुंबईला पोहोचलो. साहेबांना माहीत असते एका वेळेस कमल विचारे आमदार, माझी त्यांच्या परिचय नाही, पण त्यांच्या पोल्ट्रीवरती बदलापूर गावात त्यांची पोल्ट्री होती, त्या पोल्ट्रीवरती मजूर म्हणून काम केलं.
आणि करत असताना ते वय पहिलंच काम, पहाटे 5 पासून काम करत नाही ते रात्री 10:30-11 वाजेपर्यंत काम करायचं. त्या वयामध्ये पहिलंच काम खूप जड झालं, म्हणजे शक्य नव्हतं. दिवाळीची सुट्टी मिळाली कारण तिथे कामात काय कुचराई करून चालतच नव्हतं. सकाळी पहाटे 5 पासून भांडी धुवायचं असतील, विष्ठा काढायचं असेल, ऊस काढायचं असेल, अंडी काढायची असेल, ही सातत्यानं प्रक्रिया असेल. स्वाभाविकपणे त्या वयात असं वाटलं की आता इथं आपण काम, दिवाळीची सुट्टी लागली न सांगता आलो आणि मजूर असल्यामुळे काय फरक पडत नव्हता. त्यांना इथं आलो. इथं आल्यानंतर ज्योतिराम गायकवाड कैलास ज्योतिराम गायकवाड हे माझे गुरु होते. वडाळ्याला ते शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळं मी सहज त्यांच्याकडे गेलो. सर म्हटलं मला असं असं बदलापूरला होतो पण तिथं काम खूप व्हायला लागलेलं, ताण पडतंय. त्यावेळेस ते कृषी अधिकारी सिद्धेश्वर कारखान्यात होते आणि सिद्धेश्वर कारखान्यामध्ये काम करतोस का म्हणून मला काय तुम्ही सांगाल ते करतो. शिक्षक असल्यामुळे त्यांनी सांगाल ते करा. त्यांनी म्हटले चिटबॉयच्या हाताखाली तू काम कर, तुला काय पेरोलवरती तुला घेता येणार नाही पण तुला पगार. चिटबॉयच्या हाताखाली काम केलं. 6 महिने सिद्धेश्वर कारखान्यामध्ये, 6 महिन्यानंतर परत ब्रेक, म्हणजे कारखाने 6 महिन्याच्या पुढे चालत नाही. 6 महिन्याच्या नंतर काय करायचं? मग परत हनुमंत हांगेकर तुळजापूरचे आहे त्यांच्याकडे गेलो. ठेकेदार होते ते, त्यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम लावता का विचारलं. असं असं आहे, थोडंसं नातं असल्यामुळे त्यांनी तात्काळ म्हटले काय हरकत. त्यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम केलेलं आहे. सुदैवानं आमच्या गावातच वडाळ्यालाच एक तलावाचं काम सुरू होतं. थोडंसं त्या तलावावरती मजूर म्हणून पहिल्यांदा गेलो. थोडंसं बोलत जरा इंजिनियरशी थोडंसं हे करून मास्टर असिस्टंट म्हणून तिथं काम करायला. मास्टर असिस्टंट म्हणून काम करत असताना त्याने 800 रुपये ठेकेदारी करतो का म्हणून. नाही माझ्याकडे पैसे नाहीत, काय तुला काय करायचं कर, मी तुला सपोर्ट करतो. 800 रुपयाचं काम त्यांनी पहिल्यांदा मला 1980ला काम दिलं असं. आणि 800 रुपयाचं काम करत असताना मग त्याच्यात तलावाचं काम होतं आणि ड्रेन फिलिंगचं काम. म्हणजे तलावामध्ये एक ड्रेन कांदाची असते, त्याच्यात वाळू आणि दगड टाकायचं असतं. आणि मग ठरवलं की आपण सुपरवायझर करत असताना, मास्टर म्हणून काम करत असताना ते काम सुद्धा आपणच करावे, मजूरच लावायचं. पूर्ण काम म्हणजे खोदाई मी स्वतः केली, वाळू तिथलीच गोळा करून तिथं टाकली, दगड सुद्धा तिथं टाकला. त्याच्यामुळे 800 रुपये मला मजुरी मिळाली किंवा नफा मिळाला, जे काय 7% नफा झाल्यासारखा झाला. पुन्हा परत पिचिंगचं काम आता 10-12 हजार रुपये, तेही त्यांचे माझ्याकडे पैसे नाही का एवढे म्हटलं. त्याने तो आधार दिला मला, तुम्ही काम करायचं. कृषीपासून 97 पर्यंत ठेकेदारी व्यवसाय केला. म्हणजे हळूहळू 800 ते 1200, 12,000 गेलो. मला असं वाटतं की मी उस्मानाबादला व्यवसायाच्या निमित्ताने गेलो. इथं नव्हतं, म्हणजे राहायला वडाळ्यात नव्हतं, उस्मानाबादला काम करायचं सुरुवात केली. इथं काम केलं सुपरवायझर म्हणून, पिचिंगचं काम केलं. उस्मानाबादला गेलो आणि उस्मानाबादला थोडं करत 97 पर्यंत व्यक्तिगत सुभाष देशमुख म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. 3 हॉट मिक्सर प्लॅन्ट होते. तेच हळूहळू करत एक चांगलं काम, दर्जेदार काम. अनेक जिल्हाधिकारी ते कौतुक केलं, प्रशंसित पत्र दिलं. कधी जिल्हाधिकारी देत नसतात, पण ते त्यावेळेस ते प्रशंसित पत्र सुद्धा माझ्याकडे असावं, कारण माझी गुणवत्ता आहे. बोलवून काम केलं. म्हणजे देवस्थानचं तर म्हणजे तुळजाभवानी मंदिराचं काम मला म्हणजे रामानंद तिवारी कलेक्टर होते त्यावेळेस, म्हणजे बोलून दम वाजवून कलेक्टर आम्हाला कशाला बोलत. एक भीतीचं वातावरण होतं आणि असं प्रेशर केलं रामानंद तिवारींनी की तुम्हाला कळतंय का नाही, कशाला ठेकेदारी करता, कामावर लक्ष नाही वगैरे. तोपर्यंत माझा घाम, आपलं कुठं चुकले सर तुम्ही सांग, म्हणजे दुरुस्त करून घेतो. थोडंसं ती घाम पुसारायला बघून खाली बसा, काय नाही, तुमच्या पुलावरती मी रोज सकाळी फिरायला जातो. कामाची गुणवत्ता खूप चांगली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही देवस्थानचं काम करा. देवस्थानचं काम जे की अनेक वेळा झालं ते करून गेलो त्यांना. असं वाटतं की 97च्या नंतर, 97च्या अखेरला मला कैलासवासी लिंगराज जिल्हा कार्य शांतीलाल जैन आणि कैलासवासी बाळासाहेब थोरात या तिघांनी मला राजकारणात आणलं. म्हणजे विधान परिषदेची पहिली
जबाबदारी. मला विधान परिषद माहिती नाही, राजकारणापासून खूप दूर होत, म्हणजे कधी गंधही नाही मला राजकारणात. पण अनेकांच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य त्यावेळेस केलेलं होतं मला, म्हणजे विधान परिषदला. म्हणजे एका अर्थाने तुम्ही दोघंही परिस्थितीमुळे राजकीय क्षेत्रात नाही, परिस्थितीमुळे नाही, मला आणलं गेलं. म्हणजे इतरांच्या सल्ल्याने आपण आणि शिंदे साहेबांचा राजकारणातला प्रवेश स्वेच्छेने होता की असंच आजूबाजूच्या ना सर्व्हिस करत होते, सर्व्हिस मधून छान दिसले असते, गप्पा झाले असते, त्यातून त्यांना बोलवलं असेल ना स्वाभाविकपणे. आणि तेवढ्यात काय झालं नेमकं राजकारणात, म्हणजे खरं म्हणजे आपण नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत याच्यामध्ये इतके चमकले असते, हे चमकण्यासारखंच व्यक्तित्व आहे. पण मग एकदम राजकारण तसा थोडा शुष्क प्रांत आहे. पण माझं नंतरच्या काळामध्ये मी BA झालो, LLB मला करायचं होतं. ज्या कोर्टात मी अर्जदार हजर आहे म्हटलेलं होतं, त्या कोर्टात युअर ऑनर म्हणून जजाच्या पुढे उभं राहायचं हे माझं ध्येय होतं. त्यावेळेस लिमिटेड, याच्यापेक्षा जास्त काय नव्हतं. आणि म्हणून सोलापूरला तेव्हा नुकतंच लॉ कॉलेज सुरू झालेलं होतं. पण मी मात्र पुण्याला प्रवेश घेतला आणि सोलापूरची 9 वर्षाची कोर्टाची नोकरी. रिस्क घेतल्याशिवाय आणि बाहेर पडल्याशिवाय सोलापूरकर पुढे जात नाही. तर त्यावेळेस मी तिथे गेलो आणि IAS IPS ला प्रयत्न करत होतो मी. माझी रिटर्न पण झालेली होती. पण त्यावेळेस इमर्जन्सी होती थोडीशी, म्हणजे वार चालू होता 1965च्या. महाराष्ट्र सरकारची जाहिरात आलेली होती की त्यांना डायरेक्ट सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस म्हणून इंटेलिजन्स मध्ये नेमायचे होते आणि ग्रॅज्युएट पाहिजे होते. सब इन्स्पेक्टरने इंटरपर्यंत शिकलेले घ्यायचे, पण ही ग्रॅज्युएट ची जाहिरात होती. 48 साली एकदा भरती झाली होती तशी, ती जाहिरात आलेली होती. ते माझा वेळेकर नावाचा मित्र, ज्याचा तोही नंतर पुण्याला आला तिथे शिकायला माझ्याबरोबर. त्याने म्हटलं तर तू फार फौजदार व्हायचं नाही, IPS DSP व्हायचं स्वप्न बघतो, सब इन्स्पेक्टर तरी होतोस का बघतो. आणि मग आम्ही म्हटलं तूही बघू आणि मीही बघू, आणि म्हणून आम्ही तो अर्ज आणला PSIचा. मी दोघांनी आणला आणि अर्ज केला. मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि त्याला काय आला नाही. त्यामुळे फर्स्ट इयरला मी LLB ला होतो पुण्याला. तर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझं सिलेक्शन झालं. तो दिवस मला आठवतो, 6 डिसेंबर 1965. तर त्या सिलेक्शन झाल्यानंतर मला लॉ कॉलेज अर्धवट सोडावं लागलं. पण काकासाहेब गाडगे व्हाईस चान्सलर होते. ते ठराविक पिरियड गेल्यानंतर मी त्यांना विचारलं, मी इमर्जन्सी सर्व्हिसेस जॉईन केलेलं आहे, माझ्या टर्म तुम्ही मला मंजूर करा, मी देशाकरता जॉईन केलेलं आहे. काकासाहेब राष्ट्रीय नेते होते आणि काँग्रेसचे मोठे नेते होते, पण व्हाईस चान्सलर होते आणि देशभक्त होते. त्यांनी मला ताबडतोब टर्म्स मंजूर केल्या आणि फर्स्ट इयर मी तिथून झालो. पण त्या पहिल्या काळामध्ये मी सब इन्स्पेक्टर होतो. तिथं मी तो सगळा काळ तिथं मुंबई पोलीसमध्ये काम करत होतो. सेकंड LLB देखील पुणे सोडून मी फर्स्ट पुण्यामधून झालो आणि सेकंडला मी रुपारेल कॉलेजमध्ये न्यू लॉ कॉलेज आहे तिथं जॉईन झालो आणि 69ला मी LLB झालो. माझं ते स्वप्न होतं आणि म्हणून ती मी नोकरी सोडण्याच्या विचारात होतो सब इन्स्पेक्टरची. पण मला त्या दरम्यान कधी कधी मी गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करतो, कधी देवाशाही फरक घेत नाही. तुम्हाला ते बरोबर वाटणार नाही. मला तोही प्रश्न विचारायचा. अर्ज भरताना पांडुरंगाच्या पायावर ठेवतात, बारडीच्या देवीच्या पायावर ठेवतो. मी वैयक्तिक करतो. शपथ वैयक्तिकच असते, पक्षाची थोडीच असते. नाही, ती सर्वसामान्य जनतेच्या करता म्हणून, लोकांच्या करता म्हणून असते आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक ते असतं. पण आतापर्यंत मी मंदिरातल्या मूर्तींवर ठेवताना पाहिजे.
म्हणजे हे लोकांना वाटावं हे धार्मिक आहे म्हणून असतं का? असं आहे ते तुम्हाला सांगतो, तो एक नाटकाचा भाग असतो. तुम्ही ते सत्य सांगायचं कबूल केलेलं आहे, तर त्यामुळे ते करावं लागतं सगळं. पण हे राजकारणात आल्यानंतर पण मला सुरुवातीपासून गंभीरतापूर्वक प्रतिक्रिया घ्यावं लागली. त्यामुळं मग नंतर आता मी ती नोकरी सोडण्याच्या बेतातच होतो. पण त्याच वेळेस मला अशी बुद्धी सुचली की 69ला होतो ते मी राजकीय थोडस किंवा लेबर ब्रँच मध्ये थोडस काम करावं म्हणून लेबरच्या केसेस सुद्धा चालवायला मिळाल्या. त्याच्याकरता मी माझ्या DCP जोग म्हणून त्यावेळेस होते, नाही जोग नंतर आले, पण माझे SB2 CID म्हणजे फॉरेन ब्रँचच्या सगळ्या CIDचं काम होतं, तिथं होतं मी सुरुवातीला. रिबेरो आपल्याकडे इथं SP होते सोलापूर. माझं ते नाटकात वगैरे काम बघायचे ते खुश मासत माझ्यावर. तर ते आमचे डेप्युटी कमिशनर SP होते हेडक्वार्टर्स. त्यांना मी भेटलो आणि ते लांबण लावत नाही मी त्या सगळ्याला. मी त्यांना सांगितलं की मी LLB झालो असं असं आणि मला लेबर डिपार्टमेंटचं मला जरा माहिती घ्यायची ॲक्च्युअल खुलासा. तर माझी बदली तुम्ही SP1 CIDला करू शकाल का? ताबडतोब करेन म्हटलं. तुम्ही ओळखीचे होते. त्यांनी जोग नावाचे डेप्युटी कमिशनर पोलीस होते त्यावेळेस, नंतर ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस झाले. तर त्यांना फोन केलाय आणि मला माझी तिथं नेमणूक झाली. आणि तिथं नेमणूक झाल्यानंतर माझी नेमणूक ही लेबर ब्रँच पॉलिटिकल ब्रँच लागली झाली. आणि मला ते नाथपैच्या पाठीमागे मला पहिल्यांदा फॉलो वॉच म्हणून लागलं. त्याच्या मिसेस अगोदर मिसेस नाथपै या फॉरेनर होत्या. SB2 CIDला असताना मी त्यांचा फॉलो वॉच करायचा. आणि दुसरं मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे काम करा म्हणून. तर त्याच वेळेस काय झालं होतं, एक काँग्रेसचं काम बघणारा गायकवाड नावाचा अधिकारी होता. तो रजेवर त्याला जायचं होतं 3 महिन्याचं. म्हणून मला जोगाने तू काँग्रेसचंही काम बघ म्हणाले, इन ॲडिशन टू सोशलिस्ट पार्टी. ठीक आहे म्हटलं, तिथं काय आर्ग्यू करून चालत नाही, यस सरच असतं तिथे. तर मी ते काम बघायला लागलो. तिथं शरद पवारांची बघितली आणि शरद पवारांनी मला ती एक मोठी हिस्ट्री आहे माझ्या त्या बायोग्राफीमध्ये आहे ती कसं. तर त्यांनी राजकारणामध्ये मला आणलं आणि त्यांनी विचारलं की दिवशी की तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ शकाल का, तुम्हाला तिकीट दिलं का. मी त्याही वेळेस त्यांना म्हटलं की माझं ध्येय आहे की ज्या कोर्टात मी वकिली करत होतो त्याच कोर्टात चपराशी होतो त्याच कोर्टात मला वकील व्हायचं हे माझं ध्येय आहे. ते मला पूर्ण करण्याकरता जायचं आहे, पण तिकीट मिळालं तर करणार का तुम्ही म्हटलं हो. आणि मग शरद पवार, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ देखील त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी, इक्बाल गाया नावाचे जनरल सेक्रेटरी होते जे माझे इंटरनॅशनल लॉ मला लॉ कॉलेजमध्ये. हे सगळे तिथं होते. त्यामुळे मला तिकिटाच्या करता तिथं एक मार्ग मिळाला आणि शरद पवारांच्यामुळे मी तिथं राजकारणामध्ये आलो. गंमत पहिल्यांदा मला त्यांनी तिकीट दिलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ज्या सिलेक्शन बोर्डामध्ये आणि सेंट्रलच्या बोर्डामध्ये दोन्ही बोर्डामध्ये मी होतो. त्याला कॅन्डिडेट निवडण्याची शक्ती प्रदान केली आहे. पण त्यावेळेस माझी जी केस केली इथून युनॅनिमस झालेली होती. वसंतराव दादा पाटील वगैरे सगळे वसंतराव नाही. आणि दिल्लीत तिथं गेल्यानंतर ये तो अभी नया आदमी है, उनको फिर डिस्कस करेंगे. और अभी दूसरे जे सोनवणे म्हणून होते त्यांना ते तिकीट मिळालं आणि माझं तिकीटही गेलं, नोकरी गेली. तर अशी माझी राजकारणातली सुरुवात, करमाळ्याच्या जागी अशी सुरुवात.
पण राजकारणामध्ये पेशन्स याला फार नव्हता. मी तिकीट गेलं तरी त्याच्या प्रचाराला तिथं आलेलो होतो. दुर्दैवानं नंतर 1 वर्षात त्यांचा मृत्यू झाला आणि ते तिकीट मला मिळालं. अशी राजकारणाची सुरुवात आहे. शरदरावांनी आपल्याला राजकारणात आणलं, पुढे त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह नाही केला. पुढे आम्ही सरकार पाडलं ना नंतर. नाही आता वसंतदादा पाटलांचा आम्ही मिळूनच होतो. बरं झालं वसंतदादांचा विषय निघाला. नाही पण ते अगोदर वसंतदादांना फसवलं शरदरावनी असं जे म्हटलं जातं, नेमकं काय घडणार? त्यावेळेस काय खरं बोलायचं ठरलं. खरं सांगतो काय परिस्थिती त्यावेळेस अशी होती की तिरपुडे हे काँग्रेस आयचे नेते होते. वसंतदादा पाटील संघटन काँग्रेस असं आमच्या नेते होते आणि आम्ही त्या सरकारमध्ये होतो. इंदिरा काँग्रेस, सहनसिंग काँग्रेस आणि आमची काँग्रेस वेगळी. पण हे काय बरोबर चाललेलं नव्हतं त्यावेळेस. मी तर नवीनच होतो, मला काय हे सगळं कळत नव्हतं त्यावेळेस. असे तिघे एकत्र आले की साधारणपणे बरं चालतच चाललं तर चालतं. आणि ते सरकार आम्ही किती वर्ष चालवलं. ते सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त करेपर्यंत चालवलं, नाही तर पुढेही चाललं असतं. पण त्या सरकारमध्ये कोण कोण होते, वेळ बघा कशी होती. जनसंघ होता, उद्धवराव पाटील, तुमचे कानेटकर, तुमचे जोशी, की कोण होतं त्यावेळेस जनसंघाचे, असे सगळे होते. पुलो कम्युनिस्ट पार्टी मधले कुर्णे, कम्युनिस्ट पार्टी मधले डांगेच्या ग्रुपचे, त्याच्यानंतर शेतकरी कामकरी पक्षाचे, त्याच्यानंतर प्रजा समाजवादी सदानंद वर्दे वगैरे हे सगळे गप्प प्रधान वगैरे होते. यशवंत जोशी, हे सगळ्यांची भेळ होती. आता तर 3च आहेत. हे सगळे एकत्रित होतो आम्ही. आता 3 कुठे आहे? आता 3 म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. बरं चालेल ना? चालेल, चांगलं, खूप चांगलं चालेल. जोपर्यंत चालवायचं आहे तोपर्यंत चालेल. ते चालेल. ते आता पुढचं काय सांगता येणार नाही, पण चालेल ते. पण एक असं होतं की इतक्या वेगवेगळ्या विचाराच्या राजकीय पक्षांच्या यांना पुढे मान्य अटलजींनी पण तसं करून दाखवलं. पुलोचा तो प्रयोग होता. एका बाजूला वरच्या पातळीवर आम्हाला हे सगळ्यांना असं नेहमीच दिसतं की छान आहेत तुमचे संबंध एकमेकांशी. सत्तेमध्ये येत असताना सगळे एकत्र येतं खरंच आहे, पण अदरवाईज सुद्धा सर्व राजकीय नेत्यांचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. असा एक सकस अनुभव सगळ्या राजकीय नेत्यांच्या पाठीशी असताना दोघांनाही हा प्रश्न आहे. हे सौहार्द कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत नसल्याने नेत्यांची मैत्री आणि कार्यकर्ते एकमेकाच्या उरावर बसून जीवन उद्ध्वस्त करतात. हे अंतर आपण कसं कमी करू शकतो? नाहक मरतात, नाहक कार्यकर्ते मारतात. दोघांनी सांगावं, दोघांनाही राष्ट्रीय पक्षाचा अनुभव आहे आणि दोघाही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे गावोगावचे अनुभव असेच आहेत. तिकडे एवढं छान आहे, म्हणजे कित्येक वेळा तर कार्यकर्ते शिंदे साहेब असं म्हणतात यांचं काही कंपन्यामध्ये पार्टनरशिप सुद्धा आहे, पण इकडे आम्ही गावागावामध्ये मात्र एकमेकांची मांडतो. पण हे अलीकडच्या काळामध्ये हे असं त्याला गेल्या म्हणजे 85 पर्यंत हे सौहार्द तुम्ही म्हणता तो होता. एवढ्या खेळीमेळीचं वातावरण होतं. त्याच्यानंतर मात्र हे बिघडलं गेलेलं आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये संकुचित वृत्तीनं आम्ही राजकीय मंडळी एकमेकांचे ग्रुप्स वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हे सगळं आपलं राष्ट्र, आपली जनता, लोकशक्ती, सांस्कृतिक जीवन याचा आम्ही विचार करत नाही असं मला वाटतं. 85 पासून असं का घडलं असं? म्हणजे शाउटिंग ब्रिगेड दिल्लीत आली आणि सुरू झालंय. नाही, शाउटिंग ब्रिगेड म्हणता येणार नाही त्याला. त्याचा लोकांचा ट्रेंडच बदलत गेला की नंतर अटल बिहारी वाजपेयी झाले, तेही सरकार एकदा पडलं, एकमताने पडलं. त्याच्यानंतर दुसरं सरकार आलं. नंतर बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज त्यामध्ये आल्या.
आणि अटल बिहारींच्या सारखा माणूस, तो कर्तृत्ववान माणूस, ज्याला सर्व समाजाची जाण होती आणि ते सगळ्यांना समजून घ्यायचे, देश चालवला पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला तुमच्या माहिती करता माहिती आहेच तुम्हाला, पण एवढा मोठा माणूस होता तो अटल बिहारी वाजपेयी की आम्ही अपोजिशन मध्ये होतो. गोधऱ्याचं कांड झालं तिकडं आणि सगळे लोक त्या ठिकाणी आम्ही पार्लमेंटमध्ये म्हणत होतो, सगळे अपोजिशन मध्ये की आताचे जे पंतप्रधान आहेत आमचे मोदी, त्यांचं सरकार बरखास्त करावं हे सगळे म्हणत होतो. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा रिप्लाय होता त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की राजधर्म का पालन करना चाहिए. याचं काय इंडिकेशन होतं. पण अडवाणी म्हणाले मोदी का क्या दोष है उसमें, लोगों ने किया. नंतरच्या चौकशी अहवालात मोदींचा दोष नाही असंच आलं. ते सरकार कोणाचं होतं काय होतं त्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु सांगायचं तात्पर्य हे होतं की मी लिमिटेड आहे त्याच्यात, त्या अनालिसिस मध्ये जात नाही. पण अटल बिहारींच्या सारखा माणूस आपल्या पार्टीचे लोक काय म्हणतील याची पर्वा न करता राजधर्म का पालन करना चाहिए असं ही काही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून ही नीती जी आहे त्या नीतीचं पालन करण्याची प्रवृत्ती प्रत्येक राजकीय नेत्यांनी पाळली पाहिजे. ती आजकाल कमी झाली. असं वाटतंय की आपण जो विचाराल प्रश्न आहे एकदम रास्त आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल, परंतु खाली जसं जाईल तसं ईर्ष्या खूप वाढली आहे. मी राजकारणामध्ये 98ला आल्यानंतर 1-2 वर्षात जाणवलं मला की विधानसभा सदस्य असो, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य असो, कोणी असो, परंतु हे कधी एकमेकाच्यात कधीच भांडले. निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी नक्की होती, पक्षावर होत असेल, व्यक्तिगत होत असेल, ते मान्य आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर सभागृहात सुद्धा एकमेकावरती खूप म्हणजे आरडाओरड करणं, म्हणजे आरोप प्रत्यारोप करणं, हे सगळं मी पाहिलं. परंतु ते लगेच विसरायची म्हणजे ॲटिट्यूड जो आहे तो विसरण्याची भूमिका या विधानसभा सदस्य आणि लोकसभा सदस्यांमध्ये दिसली. मग 2000च्या वेळेस मला लक्षात आलं की हेच होतंय का. आपण जो प्रश्न विचारलेला आहे गाव पातळीवरचं काय होतं, मला असं वाटतं की गाव पातळीचा जो कार्यकर्ता आहे तो ग्रामपंचायतीपासून सुरुवात होती. ग्रामपंचायतला उभा राहतो, जिल्हा परिषदला उभा राहतो आणि पंचायत समितीला उभा राहत असतो. ग्रामपंचायतला जो कार्यकर्ता उभा राहतो तो जर पराभव झाला किंवा जिंकला, दोन्ही असू दे, पराभव झाल्याला त्याला उट्ट काढायचंय म्हणून ते काही करतो, संघर्ष करून त्याला पुढच्या वेळेस कसं येणार नाही, त्याला स्वतःची इस्टेट विकून, परंतु ते सगळं जिंकलेला माणूस यांना परत उभारू नये म्हणून त्याचा काटा काढायचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यामध्ये गावाचा विकास होत नाही आणि गावात खूप मोठी भांडणं होतात, किंवा खून पडलेले आहेत. अनेक गावामध्ये सुद्धा खून पडले. 2000ला हे ज्यावेळेस मला वाटलं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे दोन्हीतली तफावत जर संपवायची असेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून व्यक्तिगत त्यावेळेस मला वाटल्यावर मी 2000 साली मी ज्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आव्हान केलं, ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होती त्या ग्रामपंचायतीला व्यक्तिगत एक कपाट बक्षीस म्हणून द्यायचं ठरवलं. खूप बोटावर मोजण्या इतक्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्या सर्वांना कपाट दिली. परंतु स्वाभाविकपणे गावातला कार्यकर्ता, मग तो कुठल्याही पक्षाचा, आमच्याही पक्षाचा असू द्या, एकतरी भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क खूप कमी होतं, म्हणजे ग्रामपंचायतच्या स्तरावरती आज सुद्धा कमी आहे. परंतु कार्यकर्ता म्हणून जो असतो त्याला खूप ईर्ष्या असते. आणि तो म्हणला असलं कसं म्हणणार, आम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध जरी झालं तर पंचायत समितीला आम्हाला खूप विरोध केला, मग असं चालत नाही. म्हणजे इच्छा जरी असली आमची की चांगलं चालणं तरी, परंतु गाव पातळीवरती ह्याचं प्रबोधन होण्याची गरज आहे. मग ते त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतच्या सरपंचाला बोलून प्रत्येकाला कपाट दिलं मी व्यक्तिगत. आजही अनेक ग्रामपंचायतमध्ये कपाटे आहेत. मला असं वाटतं की आम्ही लोकांनी सुद्धा
या बाबतीमध्ये पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हाच कार्यकर्ता उद्याचा आमदार असतो, उद्याचा खासदार असतो, उद्याचा मंत्री असतो. आणि मग मला असं वाटतं की ही जर द्वेष भावना जर वाढवत गेलं तर राष्ट्राच्या दृष्टीनं, गावाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या वैयक्तिक दृष्टीनं सुद्धा घातक आहे. आणि मला असं वाटतं की अशा या व्यासपीठातून एक संदेश आपण दिला पाहिजे की ग्रामपंचायतच्या निवडणुका करत असताना, निवडणुका करू, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे, स्वतःच इच्छा व्यक्त करणं किंवा उभं राहणं ही त्याचा अधिकार आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर जसे आमदार आणि खासदार वागतात तसं ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा महापालिका नगरपालिका सदस्यांनी जर वागलं तरच भवितव्य उज्ज्वल या देशाचं आहे, त्या कुटुंबाचं सुद्धा आहे. मला असं वाटतं की आपल्यासारख्या चांगला विषय आहे आणि सगळे जेवढे कार्यकर्ते गावोगावचे ऐकतायत, उद्या युट्यूबवर पाहतील, सगळ्यांचे हे लक्षात येईल की आपण मतभेद असावे पण वैर असण्याचं काही कारण नाही. आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला खूपदा कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय पोहोचवता आला नाही. मला असं वाटतं की मीडिया याच्या बाबतीत दोघांचंही उदाहरण मी सांगतो. शिंदे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, मी 2004च्या नंतर सुद्धा साहेबांशी सातत्यानं संपर्कात होतो आणि कधीही त्यांनी मला म्हणजे असं कधी असं वाटलं नाही की बाबा त्यांनी माझ्याशी द्वेष केलेला आहे. पवार साहेबांकडे मी गेलो म्हणजे 9च्या नंतर माड्याला लोकसभेला मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. 9 नंतर मी साहेबांना भेटायला गेलो. मला साहेब विचारतात तुला वेळ आहे का? मला वेळ साहेब म्हटल्यावर मी कशाला वेळ नाही. मी म्हटलं काय नाही साहेब, मी रिकामाचं आहे, आपण काय थांब म्हटले आपण जाऊ जरा का. आणि मला त्याने दिल्लीमध्ये गाडीत बसवलं आणि एका त्यांच्या कार्यक्रमाला, बाजार समितीचा कुठला तरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमापर्यंत 40 मिनिटं मला इतकी मोकळ्या मनाने गप्पा मारत होते. म्हणजे मला माझ्या कुटुंबातली माहिती नव्हती, माझ्या परिवारातलं कधी विचारणं, माझ्या हितचिंतकानं कधी विचारणं, एवढी बारकाईनं माहिती घेणं, त्याच्यासाठी सजेशन देणं, असं केलं तर तसं होईल, तसं केलं. ही जी भावना आहे ही भावना खरोखरच वरिष्ठांमध्ये आहे, परंतु ही खाली पोहोचवणे अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपल्यासारख्या न्यायचा एक अभ्यास वर्ग, मला मीडियाकडून जास्त असं वाटतं की त्यांनी हा संवादाचा विषय, जसा आपल्याला डॉक्टर मुरली मनोहर जोशींच्याकडच्या रंगपंचमीला म्हणजे होळीला आपण अनेकदा गेल्याचं, तर मला वाटतं की एका वर्षी काहीतरी उशीर झाला आणि ते आपली वाट पाहत होते मुरली मनोहर जोशी. तर नेमका तो प्रसंग काय होता आणि कसे काय ते संबंध होते? मी जरी काँग्रेसमध्ये असलो तरी मुरली मनोहर जोशी असो, जगन्नाथराव जोशींच्या पासून माझे संबंध आहे सगळे. मी अटल बिहारी वाजपेयी ते सोलापूर स्टेशनवर आले तर मी त्यांचं स्वागत केलं होतं. काही बिघडत नाही हो, ते आपण असं मनामध्ये घेऊन बसतो ना, अमक्या स्वागत केलं तर काय म्हणतील, आपली पार्टी काय म्हणेल, असं काय होत नसतं. आपण ते स्वागत आपलं सोलापूरकर म्हणून स्वागत करतो आपण, त्याचा मोठेपणा मिळतोच आपल्याला भविष्यामध्ये. तर जगन्नाथराव जोशी होते, त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी होते. त्या ह्याला होळीच्या दिवशी पार्टी असायची, त्यांच्याकडे जेवण असायचं आणि ते गुलाल असं गालाला लावण्याचा कार्यक्रम होता. मी थोडासा उशिरा गेलो, दरवर्षी जायचं त्याच्यात. आणि ते काँग्रेसवाल्यांनाही बोलवायचे, जे जायचे ते जायचे, न जाणारे आपल्या घरी बसत असत. कम्युनिस्ट पार्टी सोडून ते सगळ्यांना बोलायचे. कम्युनिस्ट आधीच लाल असतात, तर त्याला ते कधी बोलवत नसत आणि दुसऱ्याही लोकांना बोलवत नसेल, मी नाव घेत नाही. तर त्या दिवशी मी काहीतरी कुठे कामाला होतो, तर आगे आगे हमारे सावरकराईट आहे म्हणाले. सुशील कुमार शिंदे सावरकराईट, सावरकरवादी. तर मी सावरकरांच्या विषयी नेहमी बोललेलो होतो. तुम्हाला मी सांगितलं मागे की देवरास आणि मी सावरकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन नागपूरला तुम्ही आता स्थायिक झालं तिथं त्या चौकात आहे, रामदास पेठाच्या चौकात. पतित पावन मंदिराची पूजा सावरकरांनी एका स्वीपर म्हणजे त्यावेळेस भंगी म्हणून असा शब्द केलेला, आता स्वीपर म्हणतो आपण, सफाई कामगार, त्यांच्या हातून केलेलं सावरकर. अस्पृश्यता नष्ट करा म्हणणारे सावरकर, हे सावरकर सोशल चेंजच्या बाबतीमध्ये रिव्होल्युशनरी आहे. माझं हेच मत आहे नेहमी की सावरकरांच्या विषयी हे मुद्दे मांडत असताना
तुम्ही त्यांच्या ही रिव्होल्युशन, मी बाकी यंत्र वगैरे ते सांगणार नाही कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्या, पण ह्या जातीवादी शक्तींना त्यांनी गाडून टाकलं पाहिजे ही भूमिका त्यावेळेस सावरकरांनी घेतली. मग हा मुद्दा राहुलजींना कधी समजून सांगावा असं राहुलजींना तर माहितीच आहे, तरी ते असं राहुलजींना असं का वागतात असं वागत नाही, बोलतात बोलतात असं नाही. आता तुम्ही राजकारणावर गेला तर मी त्या सगळ्या उत्तर आपलं ठरलेलं आहे राजकारणावर. कारण राहुलजीला तुम्ही विषय घेता आणि त्यामुळे सगळं होतं. पण त्यांना एकदा आपल्याकडचं एवढं समग्र सावरकर साहित्य आहे, शिंदे साहेबांच्या घरी त्यांची स्वतःच जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये सर्व विहीन आहे, सर्व समग्र सावरकर साहित्य आहे आणि ते मोठ्या मोठ्यांच्याकडे असं दाखवायसाठी सुद्धा असतं. खूपदा कव्हर असतं, तार पुस्तक नसतं, पण मी ते काढून बघितलेलं आहे आणि खूपदा त्याविषयी बोललो. एक मोठा संघर्ष सोसून शिंदे साहेबांनी सावरकरांच्या भूमिकेचा आणि बाळासाहेब देवरसांच्या सहवासाचा खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या वरिष्ठांशी खुलासा केला होता आणि हाच भाव दाखवला होता की विचार वेगळे असतात, असू शकतात, असले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, तर इंदिरा गांधीच्या त्यावेळेस मी मंत्रिमंडळात होतो महाराष्ट्राच्या, 85ला त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं स्मारकाचं नागपूरला. त्यावेळेस आकर्ते नावाचे खासदार होते अमरावतीचे, तर त्यांनी वर कंप्लेंट केली की सुशील कुमार शिंदे काँग्रेसवाले असून त्या देवरसांच्या बरोबर त्यांनी एकत्रित कार्यक्रम केला आणि ते अर्थात मी बोललो होतो तिथे हाच विषय मांडला सावरकरांचा, पण त्यांनी ते वेगळं तिथं पार्लमेंटमध्ये सुद्धा हे केलं. त्याच्यावर प्रेसमध्ये आमचे सगळे प्रेसचे बंधू त्यांनी त्याच्यावर खूप चर्चा झालेली होती. म्हणून मी एके दिवशी ते खूपच वाढत चाललं होतं प्रकरण, म्हणून मी दिल्लीत गेलो, इंदिरा गांधींना भेटलो आणि म्हटलं मॅडम ये आकर्तेची ऐसा है इस तरह बोल रहे थे, एक्सप्लेन करने के लिए मैं आया. शिंदे, मैंने आपको बुलाया यहाँ? नहीं बुलाया मैडम, लेकिन मुझे लगा कि मेरे नेता को ये सब पता है. नहीं, आपने जो किया वो ठीक किया है, जाऊंगा. एवढ्या मोठ्या हे जे मोठेपण नेत्याचं आहे हे पर्क्युलेट व्हायला पाहिजे. हे शेवटच्या म्हणजे एकदा मला प्रसंग आठवतो, तर तुम्हालाही आठवत असेल बाबू, की काही कारणांनी सोलापूरला येणं जाणं शिंदे साहेबांचं कमी झालं होतं आणि आपण सांसद होतात ते आणि उपोषणाला बसले होते आपले काही काँग्रेसचे मित्र 4 पुतळ्यापाशी आणि आपण अचानक जाऊन त्या उपोषणात सहभागी झाला. त्यात भाजपमध्ये सुद्धा बवाल होता. काय होता तो प्रसंग? मला असं वाटतंय एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस सुशील रसिक फोरम जो सोलापूरचा होता, साहेब 12-13 महिने सोलापूरला आलेले नव्हते, म्हणून त्यांनी ती प्रेमापोटी त्यांनी बाबा आम्ही उपोषणाला बसतोय, तुम्ही सोलापूरला या, तुमची गरज सोलापूरला आहे, या भावनेतून ते बसलेलं. त्यावेळेस माझ्या कानावर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची समजूत करणं माझं जबाबदारी होती. कुणी तर आपलं मार्गदर्शन करतं, जरी मी चुकत असेल तर तुम्ही ते सांगतं की तू तिथं जायला पाहिजे आणि मग चांगलं असेल तर मी घेतो. आणि मला ते वाटलं चांगलं, मी गेलो, अचानकपणे गेलो, हे खरं आहे. आणि मी सर्वांना हेच सांगितलं त्यावेळेस की तुम्ही शिंदे साहेबांना सोलापूरमध्ये अडकवणं. एक राष्ट्रपती दर्जाचा एक व्यक्तिमत्व आहे, 12-13 महिने आले नाहीत म्हणजे ते काय असं कुठल्या वेगळ्या निगेटिव्ह नकारात्मक ह्याच्यातून आले नाही, परंतु त्यांना देशभरात काम असतं, इकडे तिकडे फिरावं लागतं. पण तुमच्या भावना मी शिंदे साहेबांवर पोहोचवतो आणि त्यांना घेऊन येण्यासाठी मी नक्की प्रयत्न करतो. हे सुद्धा त्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन केलं आणि मी सांगितलं की बाबा ते उद्या भविष्यातले आपले राष्ट्रपती आहेत, सोलापूरचा माणूस राष्ट्रपती झाला तर किती अभिमान वाटेल आपल्याला, तुम्हालाही वाटेल, माझ्यासारख्यालाही वाटेल म्हटलं. आणि म्हणून मी तुम्ही म्हणलं की तुम्ही उपोषण सोडा आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, मी अजून घरी पोचायचंय. माझा हा कार्यक्रम करून तिथं तर लोकांनी मला विचारलं तुम्ही बहुतेक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असं विचारलं. मी म्हटलं शिंदेसाहेब काँग्रेसचे आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा आहे. शिंदेसाहेब निवडणुकीच्या वेळेस माझ्यावर टीका टिप्पणी करतील, माझ्या पक्षावरती करतील, मी सुद्धा शिंदेसाहेबांवर करत, पक्षावर काँग्रेसच्या टीका टिप्पणी करत. निवडणूक झाल्यानंतर समाज हा केंद्रबिंदू मानून, राष्ट्रीय केंद्रबिंदू म्हणून आम्ही सर्वांनी काम करतोय.
आज हे लोक उपोषणाला बसलेले त्यांच्या भावना समजून घ्यायला हवे आणि त्या भावना शिंदेसाहेब पोहोचवून आणि सोलापूरला शिंदेसाहेबांच्या व प्रेमापोटी आलं पाहिजे हे मी त्यांना सांगणार आहे. आणि मी काय पक्ष वगैरे सोडणार. तरी परंतु म्हणजे पत्रकारांनी हेडलाईन किंवा त्या काही क्षणामध्ये अशी चर्चा झाली, फोन गेली, मुंडे साहेबांकडे फोन गेला. मी अजून घरी पोहोचायचं आणि घरी पोहोचायच्या अगोदर मला मुंडे साहेबांचा फोन आला की ते 5-6 मिनिटाचा काळ असेल, 4 पुतळ्यापासून ते तिथपर्यंत जायला 5 मिनिटं. आणि त्यावेळेस मला कुठं होत आता म्हणलं तर इथं त्या सोलापुरात. कुठून आला? मी म्हटलं असं असं गेलो. कसं काय गेला? अरे ते तुझ्या विरोधात लढले, तू त्यांच्या विरोधात लढला एक, आणि कसं काय गेला? उपोषणाला बसले, तर उपोषण सोडायला गेलो. तू काय काँग्रेसमध्ये जाणार? तू खुलासा करतो? काहीच अडचण नाही मला. मी विचारलं तर उद्या सकाळी जर तसं पत्रकार आलं तर मी खुलासा करतो म्हणून, माझी काहीच अडचण नाही. दुसऱ्या दिवशी पत्र म्हणजे पेपरला काय असं आलेलं नव्हतं. एखाद दुसऱ्या दैनिकाने लिहिलं होतं काँग्रेस बहुतेक लवकरच प्रवेश करेल, लगेच त्यांचा खुलासाही केला. मला असं वाटतं की अशा घटनाक्रम होत राहणार आहे, पण आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि वरिष्ठांना सुद्धा तेवढा. शिंदेसाहेबांनी जसा तसा सांगितले, बाळासाहेब देवरासांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर शाबासकी मिळालीच ना. म्हणजे असं नाही की बाबा नाही, वरिष्ठांना हे सगळं माहिती असतं. पण एवढं असं कष्टाने परिश्रमाने तुम्ही दोघंही मोठे झाला, एवढ्या मोठ्या राजकीय कारकीर्द केलं, एक चिमणी तुम्हाला भारी कशी काय ठरली? सोलापूरकरांना या निमित्तानं मला सांगायचं, चिमणी काढावी किंवा उंची कमी करावी ही त्या विभागाची मागणी होती आणि त्याच्यामुळे थांबलो. मग ज्यावेळेस हे संघर्ष पुढे आला आणि मोर्चा झाला, मोर्चाचा जो कल दिसला तो कल असा होता की मी काढायला लावते चिमणी, मी त्याच्या मागे आहे, पण मी नम्रपणे सोलापूर करणार, माझा काही त्याच्यात विषय नाही. मी उलट काडादी साहेबांकडे गेलो, काडादी साहेबांना एक विनंती केली. मी म्हणलं, काडादी साहेब, साखर कारखाना तुमचा कुंठ्याला आहे आणि सुदैवानं सोलापूर शहरात येत आला. मी म्हटलं, तुम्ही राज्य सरकारकडे एक प्रस्ताव द्या, आम्ही कारखाना स्थलांतरित करतो आणि तुम्ही सरकारला अशी डिमांड करा, माझा स्थलांतरितचा खर्च आणि 1 वर्षाचे काही स्थलांतर करण्यासाठी नुकसान होईल ते नुकसान भरपाई मागा, मी तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतो. तुमचा 1 वर्षाचा काही जे काही खर्च, जे काही खर्च होईल ते सर्व मी राज्य सरकारकडून तुम्हाला घ्यायची जबाबदारी. मी म्हटलं, इथून जर स्थलांतर केला, ही मोकळी जागा जी आहे ना, ह्याच्या 4 कारखाने उभारतील म्हणलं, प्लॉट म्हणून विकले तर. आम्ही विचारात काढा साहेबांना, हा सल्ला दिलाय का नाही? 4 कारखाने उभार आणि तुम्हाला तशी भीती वाटत तशी स्पॉट मिळत नाही, मी माझ्या कारखान्याच्या बाजूला तुम्हाला कुठेही स्पॉट देऊन देतो. त्यावेळेस खास बाब म्हणून 15 किलोमीटरचे जे अंतर आहे, ते अंतर सुद्धा खास बाब म्हणून विमान सेवा चालू करावी म्हणून मी राज्य सरकारकडून खास बाब म्हणून ते 15 किलोमीटर अंतर सुद्धा तुम्हाला कमी करून देतो आणि मला कुठं तुम्हाला जिथं टाकायचं आहे तिथं मी तुम्हाला परवानगी देतो म्हणल्या. पण काय दुर्भाग्यानं काय त्यांना वाटतं किंवा नुकसान होईल काय, त्यांचे विचार. शिंदे साहेब, हे दोन्ही एअरपोर्ट चालू राहू शकतात, चालू होऊ शकतात. मोरामणीचा तर आता खूप जास्त प्रयत्न झाले आणि पैसे आले का? देतो म्हणणाऱ्यावर भरोसा ठेवला पाहिजे, कारण आपण प्रयत्नच केला नाही गेल्या 5 वर्षात, तर कुठून येणार? पण आता एक तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की 2012च्या अगोदर ती मोरामणीची जागा ॲक्वायर केलेली होती. नवीन एअरपोर्ट होणार होतं हे माहिती होतं सगळ्यांना आणि तिथं 300 पॅसेंजरचं विमान तिथं उतरलं पाहिजे. हे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. आपला सोलापूर संकुचित विचार करून नाही चालत. तिथं जरी किती चिमणी काढली तिथली तरी तिथं ATRचंच विमान उतरणार 50 सीटरच्या अगोदर आणि तिथं 300 सीटरचं विमान उतरणार. तिकडं बघायचं काय हे बघायचं आणि ही एवढी सगळी जागा आता इकडं होणार आहे. आपण ती IT पार्क तिथं उभं करायचा हा निर्णय आपला घेतलेला होता. म्हणून तिथं जर या 5 वर्षामध्ये मागच्या एक 50-50 कोटी जर दिले असते तर प्रश्न संपला असता. पण कुणी त्याविषयी प्रयत्न केला नाही. खरं सांगितलं मी काय म्हणजे त्यात काय झालेलं आहे, वन विभाग तुम्हालाही माहिती, वन विभागाची भूमिका काय असते. तिथे जी वन विभागाची जागा आहे ती जागा आणखीन आपल्या ताब्यात आली नाही. वन विभागाची फार आहे, 180 हेक्टर आहे. तर इथे तुम्ही जवळजवळ 700 एकर जागा ॲक्वायर केलेली आहे.
तुम्ही नाही, पण ते कधीतरी मध्येच काहीतरी नाही, मध्ये नाही, नाही बरोबर आहे. मी काय- एंडला आहे. एक एअर स्ट्रीप जरी केली तर ते एअर स्ट्रीपला किती 50 कोटी 60 कोटी लागतात ते एअर स्ट्रीपला. ती मोठी विमानं उतरली असती, बिल्डिंग वगैरे नंतर होईल. इथल्यापेक्षा बोरामणी केव्हाही चांगला आहे, म्हणजे जागा भरपूर आहे. बोरामणीला कधी उतरता येईल आम्हाला? साहेब म्हटल्याप्रमाणे कसं आहे, राज्य सरकारने दिलं पाहिजे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. आपलं इथलं जे हे सगळं आपली सगळ्याची परिस्थिती बघू. मी भारत सरकारमध्ये माझं चालत होतं म्हणून मी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचं ॲग्रीमेंट करून घेतलं, सह्या झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 51% शेअर घेतला आणि यांना 49%. बघा, म्हणजे महाराष्ट्रावर त्याचा जास्त बोजा येईल नाही म्हणून त्याचं ॲग्रीमेंट करून घेतलं. हे 2013 साली मी करून ठेवलेलं होतं आणि आज ते ॲग्रीमेंट सगळ्या पेपरला हे सगळे आहे. ते ॲग्रीमेंट अस्तित्वात आहे. त्यांना नुसतं टच करायचं होतं पण कुणी लक्ष दिलं नाही ना. पण आजही केंद्रामध्ये आपल्याला मानलं जातं. आपण मानता. आता मी भेटलो, आम्ही प्रणितीला आम्ही सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्त तिथे गेलो होतो 9 तारखेला डिसेंबरला. त्यावेळेस त्या मंत्र्याला वगैरे भेटलो. ते जे मंत्री आहेत ते मी जेव्हा युनायटेड नेशनला गेलो त्यावेळेस ते आमचे अम्बॅसेडर होते युनायटेड नेशनमध्ये. आणि त्यामुळे माझे त्यांचे खूप चांगले संबंध. तर आता ते सगळं सांगत नाही पण तुम्हाला खाजगीत सांगेन की किती त्यांनी रिस्पेक्टफुली त्या सगळ्या लोकांना ऑफिसरना वगैरे बोलून ताबडतोब इन्स्ट्रक्शन दिल्या. पण मी 5 वर्षात मुद्दाम तो प्रयत्न केला नाही, कारण तिथलं आपलं ऐकतील न ऐकतील असंच मला वाटायचं. मला वाटत नाही आपलं ऐकतील, आम्हाला सगळ्यांना सांगता येत नाही. 50 वर्ष झाले राजकारणातले संबंध आहे. मला असं वाटतं की हा विषय पुढच्या काळात सुद्धा मला सगळ्यांनी म्हणून सगळ्यांची अपेक्षा कारण सोलापूरच्या डेव्हलपमेंटचं जर करायचं असेल आणि ह्याची थीमच ही आहे की विकास सोलापूरचा आणि एकत्र सरळ त्याला कार्गो एअरपोर्ट म्हणतात. म्हणजे आता काही डोकं पडून घ्यायचं. म्हणजे खासदारासारखी माणसं जर कार्गो एअरपोर्ट म्हणत असतील, कार्गो एअरपोर्ट तुमच्या नागपूरला आहे, ते माझ्याच काळामध्ये ते झालेलं आहे. आपल्या नागपूरला, आपल्या महाराष्ट्रामध्ये. अहो तुम्ही तिकडे गेला, आमच्या सोलापूरचा एका विद्वान रसिक अशा प्रकारचा आमचा एक मोठा नेता तिथे गेलेला आहे. याचे सोलापूरचं नुकसान झालेलं आहे. आज आमच्याकडे डॉक्टर पुंडे नाही तिथे. अनेक असे लोक आहेत की विचारवंत ते सोलापूर सोडून जात आहेत. याचा आम्हाला हजेरी लावायला येतोय. चांगला आहे तुम्हाला खूप. कारण आपण जरी मगाशी तुम्ही म्हणाला असाल गंभीरतापूर्वक वगैरे ते देवाचं, तुम्ही पंढरपूरच्या म्हणजे आमचे या बडव्यांचा पंढरपूरशी काही संबंध नाही. हे सगळे तुम्ही मराठवाड्यातले येऊन इकडे स्थायिक झालेले. आम्हाला बडवे म्हटलं की पांडुरंगाच्या पायावर डोकं पडाव म्हणणारे असं सांगितलं. तेच या निमित्तानं खरंच विनंती करायची, साहेबांनी विनंती करायची, सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी विनंती करायची आहे की बोरामणी विमानतळासाठी जे काही लागत, बोरामणी जायचं असेल साहेब येतील बरोबर, नक्कीच येतील साहेब, काय नाही म्हणणार नाही त्या बाबतीमध्ये. मला सगळ्यांनी मिळून हे नक्की नक्की. पण मला आणखी शिंदे साहेबांनी यासाठी सहभाग देऊन यावं. तर शिंदे देशमुख एकत्र येऊ शकतात, देशमुख एकत्र काय हे ह्या सर्व पत्रकारांनी केलेले वेळ आहे. कारण पत्रकारांना सुद्धा बातम्या लोकांना ज्या आवडतात त्याच दिल्या पाहिजे. त्या लोकांनी नाही जर वाचल्या नाही तर चांगल्या म्हणजे लोकांनी नाही वाचलं तर म्हणून त्यांना सुद्धा 2 देशमुखामध्ये असं काही नाही. दोघे आबोला कमी बोलतात, मी मान्यच करतो. ते कमी बोलतात, मी कमी बोलतो. परत सोलापूरच्या ह्याच्यात कुठलाही विषय आला तर तेही कुठं अडवं येत नाही आणि मी कुठं अडवत जात नाही. सर्वांनी मिळून नीट करायचं सगळ्यांनी. सुदैवाने प्रणिती मॅम तुम्ही आहात. एक फक्त भावना पोचवतो, करोनाचा व्हायरस आपल्यावर फार नाराज आहे. माहिती आहे आपल्याला, करोना व्हायरस खूप नाराज आहे. तो म्हणतो की खूप पार्शालिटीने वागला मॅडम आहे.
डेंग्यू, इबोला, स्वाईन फ्लू यांची सगळ्यांची बरोबरी मोदींवर केली, पण करोनाची बरोबरी काही मोदींबरोबर केली नाही, असं का पार्शालिटीने वागताय तुम्ही? हा एक भाग आहे. आणि एक प्रश्न आहे, मी असं ऐकलंय, खरं माहित नाही, की राग नाकाच्या शेंड्यावर बसलेलं व्यक्तित्व कोणतं पण येते शेंडे, खरं आहे का? आणि जर असा रागाचा स्वभाव असेल तर राजकारणात जमवून कसं घेतात आहे, आणि तो कमी करण्याची पण गरज आहे. मी पब्लिकली स्वीकारला आहे. कारण का नेहमी तुलना वडिलांशी केली तर त्यांना तो बिलकुल येत नाही राग. ते नक्कीच ती अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, आणि त्याच्यावर मी आता काम म्हणजे कमी करण्याचं 100% ते चालत नाही. पण मला असं वाटतं कधी कधी स्पष्ट बोलणं आणि राग येणं त्याच्यामध्ये थोडासा एक थिन लाईन असते. गैरसमज कधी कधी होत असतो. आमच्या सगळ्या महिला आमदारांची विधान भवनमध्ये चर्चा होत असते. सगळ्या महिला ज्या राजकारणात आहेत ते खूप स्पष्ट बोलतात आणि त्याचा फटका कधी कधी अर्थात बसतो. त्याचे तोटे आणि फायदे असतातच, पण नक्की मी स्वीकारते की ते चुकीचं आहे आणि ते जास्त फारसं राजकारणात राग नाही झाला पाहिजे, आणि त्याच्यावर पर्सनली पण मी काम करत आहे. तो येणाऱ्या काळात नक्कीच छान ध्यानाचं शिबिर करावं. इलेक्शन मध्ये दोनदा सकाळी तुमचं मी प्रवचन ऐकलं, म्हणून कदाचित ते इलेक्शन मला लोकांनी माझा साथ त्याचा दुसरे परिणाम मी माझ्यावरही झाले. ते प्रवचन संपल्यावर आपण दोघं एकमेकांना भेटलो आणि ते फोटो आला सगळीकडे, आणि लोकांमध्ये संभ्रम असा नाही पडला की मी काँग्रेसला सपोर्ट करतोय. लोकांना असं वाटलं की काँग्रेसवाले हळू निवडणुकीनंतर पुन्हा भाजपात येतात. माझा दोन्ही पक्षाशी संबंध. आपल्याला काही विचारायचं वडिलांना जाहीररित्या, तुम्हाला कधी मुलगा नसल्याची कमी वाटली? बिलकुल नाही, कारण मला सुरुवातीपासूनच मी त्यांना स्वातंत्र्य दिले. त्यांच्या शिक्षणाकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांच्या वागण्याकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांच्या लग्नाकरता स्वातंत्र्य, कारण त्या आपल्या बरोबरच्याच आहेत. मी प्रणिती बरोबर ती माझ्या एक कलिग म्हणूनच मी विचार करतो. एखाद्या ठराविक वय झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर बंधनं अशी घालू शकत नाही. आणि शेवटी मुलगा काय मुलगी काय, आता किती मी विचार करतो की बरीच मुलं आपल्या वडिलांना काय ट्रीटमेंट देतात हे बघितल्यानंतर मला लाज वाटते त्याची. मातृदेवो पितृदेवो भव ही संकल्पना जी आपल्या समाजामध्ये आलेली आहे ती सगळी गाडून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं की तरुण पिढीने आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, आणि आयुष्याच्या उतरत्या काळामध्ये त्यांना जेवढी म्हणून, तुम्ही सहकार्य म्हणणार नाही मी, जेवढी म्हणून सेवा करता येईल तेवढी केली पाहिजे. की प्रणितीचा तुम्ही राग आहे म्हणून सांगितलं, त्यांच्या वयाचा नाही विचार करत. हळूहळू वय पोगतं जसं जसं होईल तुमच्यापेक्षा ते जास्त ये मिळतील असं मला वाटतं. फारही शांत होऊ नका. तुमची जर मी सकाळी जर नेहमी प्रवचन ऐकले तर नक्की शांत. बापून एक प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्यातला उद्योजक जास्त आवडतो का राजकारण? उद्योजक की राजकारण? नाही, त्यांनी मला विचार दोन विषय ताई वेगळे आहेत. व्यवसायात व्यक्तिगत नक्कीच मोठं होऊ शकतं. मला खात्री होती मी ज्या 97ला मी राजकारणात आलो त्यावेळेस खूप चांगल्या म्हणजे आमच्या कॉन्ट्रॅक्टर भाषेत नंतर 1 नंबरचं रजिस्ट्रेशन ते पोहोचलेलं होतं. आणि आज सुद्धा मला अर्धवट विषय संपला. आज सुद्धा मला खात्री होती आज सुद्धा जर मी व्यवसायात असतो प्रचंड नाव कमावलं असतं, पैसा प्रचंड कमावला असता, नक्की कमावला असता. म्हणजे पैसा जर कमावतो असेल
तर व्यवसाय नक्कीच उपयोगाचा, परंतु आतलं जे अंतःकरण असतं, आतलं जे हळवं मन असतं, जे आईवडिलांनी संस्कार दिले, माझ्या आईवडिलांनी एकच संस्कार दिले, तू भरपूर म्हणजे जेवण करशील, पंचपक्वान्नाचं जेवण करशील, पण एका गरीबाला कधी विसरू नको. ज्यावेळेस जेवायला येईल त्यावेळेस त्याला जेवायला घालता आणि त्याला थोडं त्याचा दुःख तू सांग, मला तुझ्याबरोबर पैसा येणार नाही. हे मला माझ्या आईवडिलांनी जे संस्कार दिले त्या संस्कारातून मला असं वाटतं की भगवंताची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद याच्यातून म्हणजे व्यवसायापेक्षा राजकारणातून समाजसेवा घडू शकते. पण खरं राजकारण वेगळंच आहे आणि त्याच्यात न बोललेलं बरं आहे. पण मला असं वाटतं की काही निर्णय घेण्यासाठी, आपल्यात बदल करण्यासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी बदल करण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय आता आमचं वय वर्ष 60च्या पुढे गेलेलं होतं आम्ही. आता आम्ही काय केलं पाहिजे, आता आम्ही राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे, व्यवसायातून निवृत्त झालं पाहिजे. आता केवळ ह्या राष्ट्राची आणि समाजाची सेवा करण्याची गरज वाटते. चांगलं वाक्य आहे, पण आपल्या दोघांसाठी प्रश्न की मग आपल्या आपल्या पक्षात नवं तरुण नेतृत्व आणण्यासाठी प्रयत्न केला का? आता तर दिसतंय की तुम्ही घरातल्यांनाच प्रोजेक्ट करा दोघांही. तर दुसरी फळी आपल्याला उभी केली पाहिजे, निवृत्त व्हा. आणि निवृत्त व्हायचं दोघांचंही वय नाहीये. आणि 60च्या विरुद्ध 79 आहे. फक्त 79. काही नाही, आपल्याला छान सहस्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमात अशीच एक मुलाखत घ्यायची आहे. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनीही सोलापूरमध्ये सगळ्यात दुःखाचे विषय काही आहेत शिंदे साहेबांबरोबर. माझ्या या शहरातला तरुण आहे ना 365 दिवस कुठल्या ना कुठल्या तरी जयंती मयंतीच्या कार्यक्रमात अडकून पडला. 365 दिवस तो काय करतो माहित नाही. आणि माझ्यासारख्या पत्रकारांवर रागवणार तर राजकीय नेत्यांचा हक्क आहे, पण काय कोणाची केस वाढले ना की आमची कात्री आपोआप हलायला लागते. त्या आमच्या व्यवसायाचा विषय आहे. मला असं वाटतं की ह्या सोलापुरातल्या सगळ्या युवा शक्तीला जाणीवपूर्वक या सगळ्या सण सोहळ्यामध्ये अडकून टाकण्याचं कारस्थान राजकीय नेते करतायत की काय असं वाटतं. म्हणजे नगरसेवक त्यांना दंड पैसे देतो, पुढारी, आमदार, खासदार सगळे जे कोणी आहे. माझ्या या पोरांना सकारात्मक उद्योजकतेकडे सोलापूर सर्व पातळीवर दुःख आहे सर. म्हणजे बाहेर स्मार्ट सिटी इज अ बिग जोक. रस्त्याची बांधणी, रस्ता करायचा दुसऱ्या दिवशी खणायचा. स्मार्ट सिटीच्या नावाने खूप उदासीन आहे लोक. काही होत नाही, होत आहे, अगदीच होत नाही असं नाही, पण स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर जो स्मार्टनेस असतो तो काही फक्त रस्त्यांचा, इमारतींचा आणि त्याच त्या गोष्टी पुन्हा मोडतोड करून म्हणजे असं वाटायला लागतं की इथून काही जनरेट करून कोणाचे खिशे भरतायत. एक तसं युवकांच्या बद्दल की तुम्ही हे बंद करा रे बाबा. हे महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आहे ना, शिंदे साहेब कुठेही नाही म्हणजे नाव घेऊन काही बोलण्याचं कारण नाही. 365 दिवस आणि एकमेव शहर आहे जगातलं, महाराष्ट्रातलं तरी ऍटलिस्ट, की इथे रोज एक ठेला चौकात असतो, एक स्पीकर लागलेला असतो आणि सगळी युवा पिढी आहे ना त्याच्या मागे पळत असते. हे चित्र बदललं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये मला सांगा कोण नवं नेतृत्व करायला समोर येताना असं दिसतं की बाबा केलं पाहिजे समाजातून आलेला. तिसरी गोष्ट नेहमी अशी वाटते की आपली पिढी शिंदेसाहेब भाग्यवान होती. यशवंतरावांची होती, शरदरावांची पण आहे, आपली पण आहे. राजकारणा व्यतिरिक्त जाऊन खूप छान इंटरॅक्शन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आपल्याला होते. जसं यशवंतरावांच्या बद्दल तर जवळून मी पाहिलेलं आहे की गोविंदराव तळवळकरांची त्यांची छान मैत्री होती, जे रॉईस्ट होते, फरा महाजनींशी होती, विद्याधर गोखलेंशी होती. आज मला असं जाणवतं की असं वैचारिक पातळीवरचं देवाणघेवाण करण्यासारखे संपादक तरी शिल्लक आहेत का? आणि ते नसेल तर ही भूक कशी भागवता आपण? मला या निमित्तानं असं वाटतंय की तरुण मुलांच्या हाताला काम नसलं तर तो बऱ्यापैकी या ह्याच्यात येतो. प्रत्येक राष्ट्रीय पुरुषांना आम्ही लोक
की तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की थोडंसं वर्गीने म्हणा, त्याला मदत करणं म्हणा, त्या कर. पण प्रत्येक थोर पुरुषाला दुःख हेच वाटतंय, प्रत्येक थोर पुरुष त्यांच्या जातीवरच आहे. मला असं वाटतं की एका थोर पुरुषाची जात कुठल्याही त्यांनी कधी त्यावेळेसही पाहिली आहे. मला असं वाटतं की आज सुद्धा नवीन कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीची गरज आहे की आपल्या समाजाचा म्हणजे थोर पुरुष ज्या समाजाचा आहे त्या समाजानं त्याची जयंती न करता अन्य सर्वांनी जर मिळून केली तर त्याला मला असं वाटतं की एक दर्जेदार होईल असं माझं मत आहे. दुसरं जे तुम्ही सांगताय की गरज आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असं सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील ह्याच्यावर सुद्धा संस्कार करण्याची अत्यंत गरज आहे. काय आहे, काय व्हायला लागलेलं आहे हे सातत्यानं प्रबोधनाची गरज. पहिलीपासून ते 15 वर्ष ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस त्याला एक पदवीचा कागद मिळतो. 15 वर्ष सातत्यानं शिक्षक वेगवेगळ्या माध्यमातून शिकवतात. या कार्यकर्त्याला सुद्धा या प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. मला असं वाटतं की समाज सुधारक थोर पुरुष म्हणून आपल्यासारख्यांनी हे पालकत्व घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे समाज सुधारण्याचीच गरज आहे आणि आपल्यासारखेच करू शकतात, राजकीय लोक करू शकत नाही. मान्य आहे, पण राजकीय पक्षामध्ये प्रशिक्षणाची बिल्ट व्यवस्था असणारा भाजपा आहे. भाजपा असो आज त्याच्यातून निवडून आलेले जे बाकीचं सोडू सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराने आपण संतुष्ट आहात का? अजिबात नाही. जरी नसून मी वारंवार तेच सांगतोय की या सर्व पदाधिकारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल या सर्वांना संस्काराची अत्यंत गरज आहे. माझी जबाबदारी काय, मला जनतेनं कशाने निवडून दिलंय आणि जनतेनं निवडून दिलेलं आहे तर त्या सभागृहात जाऊन मी न्याय देतो का जनतेच्या कामाला, जनतेच्या दुःखाला, जनतेच्या समस्याला, जिल्ह्यातल्या शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला न्याय द्यायची भूमिका सातत्याने करावी लागणार आहे. कुठलाही लोक मी असं म्हणत नाही की भारतीय जनता पक्षाचा किंवा काँग्रेसचा किंवा सर्वच माझ्या सहित म्हणतोय ह्याची आता गरज नाही. म्हणत खूपच राजकारण होत आहे. आता थोडे वैयक्तिक जीवनातले जशी ही माणसं मोठ्या पदावर जातात, उंचीवर जातात, एक पत्रकार म्हणून मी बघत असतो तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की ती जितकी उंच जातात तितकी एकटी होतात. सर्व मोठ्या पुरुषांचं हेच असतं की तिथे अनुयायी असतात, प्रेम करणारे असतात, हितचिंतक असतात, फॉलोअर्स असतात, भोजन भाऊ असतात, सगळे लोक असतात, पण मित्र नसतो. तर ही मित्राची भूक किती असते आणि आपण मंडळी ते कशी, कारण का एकटेपणाची जाणीव मी स्वर्गीय यशवंतरावांना शेवटच्या दिवसात दिल्लीत पाहिलं, डोळे भरून आले. म्हणजे मी जेव्हा त्यांना नमस्कार करून उठायला गेलो तर ते म्हणाले की काय झालं राहणार, इतकं एकटेपण. हे तर गर्दीतल्या लोकांनी स्वीकारलंय. नरेंद्रजी मोदींसारखा एक आहे की जो पहिल्यापासूनच आतून एकटाच आहे, मग त्याला एक मित्र असले नसलेले काही कळवत पूर्ण. आपला हिमाचल प्रदेश मधला अनुभवही तसाच आहे. म्हणजे सिद्धेश साहेबांना असंच वाटायचं की हा राजकारणात आहे माणूस पण हा योगी आहे. पण ही जी अशी ते एकटेच असायचे. मी त्यांना सांगितलं सकाळी त्यांच्याबरोबर कोणी नसायचं, हाफ शर्ट असं असायचं, लेंग्यासारखं काहीतरी असायचं आणि ते स्वतःच सगळे त्याच्यात लिंबून असायचे. पण he was committed to RSS. नाही, he may be committed to RSS, but loneliness is there. Loneliness is there. पण ते आता पुढे काय होईल मला माहिती नाही, पण त्यांचं आयुष्यच असं झालेलं आहे. पण आपल्यासारखी जी माणसं आहेत ती विरंगुळ्यासाठी काय करतात म्हणजे आम्हाला खूप उत्सुकता आहे की जसं आहे ना तर ह्या वयात मी का म्हटलं आपण वयस्क नाही आहात, निवृत्तीच्या वयात नाही आहात, म्हणजे नुसता तो पोर्ट्रेट घेऊन जर मी गेलो तर यंदा कर्तव्य आहे काय असा प्रश्नही आजही विचारतो. पण ह्या फिटनेस, फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, आपल्या डाएट विषयी उत्सुक आहे की कसं हे करतं. आणि खूप ताण असतो, आपल्या लक्षात येत नाही. राजकीय नेते इतक्या ताणामध्ये राहत असतात, आपल्याला फक्त गाडी दिसते, पुढे पोलीस दिसतात, मुजरे दिसतात, पण जेव्हा ते सगळं बंद करून स्वतःच्या स्टडीमध्ये बसत असतील तेव्हा थकलात का असं विचारायला कोणी नसतात. ती भयंकर विचित्र स्थिती असते. अशा वेळी ही माणसं आपल्या मनाला कसं सांभाळतात, विरंगुळा कसा, छंद कसे जोपासतात, दोघेही आपण सांगा. माझ्या तर बाबतीमध्ये मी स्वतःला अनेक वेळेस
साहित्यात हरवून घेतो, कधी पद्यात हरवून घेतो, कधी चांगल्या गोष्टी समाजामध्ये काव्य वाचन वगैरे असतं, इथं इन्व्हिटेशन नसताना देखील जाऊन बसतो. कारण हे जे जीवनामधले रंग आहेत मला ते रंग पचवले पाहिजे मताचं. आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही याचा सगळा विचार करता, एकले पण येतं असं मला वाटत नाही, पण यशवंतरावांच्या बाबतीमध्ये ते झालं असेल. प्रचंड गर्दी असायची, साधे कुठे गेले तरी प्रचंड गर्दी असायची. तर आम्ही बऱ्याच वेळेस मी प्रणितीला देखील सांगत असतो की ही गर्दी ही पोकळ आहे, की आपण स्वतःचे जे खरे मित्र आहेत त्यांच्याशी मैत्री असते, त्यांच्याशी हितगुज करावं, बोलावं, काही विचार करावा, ही भूमिका घेऊन जर तुम्ही राहिला तर शेवटपर्यंत काही त्रास होण्याचं कारण नाही, एकलपणा येण्याचं कारण नाही. तुम्ही हा मगाशी जो सगळा जो विषय काढलेला होता, हे म्हणाले प्रबोधन, मला खूप बरं वाटलं प्रबोधन हे म्हणाले. म्हणजे एखाद्या बीजेपीच्या आमदार खासदाराच्या तोंडून प्रबोधन, तुमचं माळगीच्या ठिकाणी प्रबोधन होतं ते निराळं, पण समाजाकरताच हे प्रबोधन आहे. हे राष्ट्र माझं आहे, हे सांस्कृतिक जीवन माझं आहे, हा समाज माझा आहे, सर्वधर्म माझा आहे, ही भूमिका घेऊन अजून आम्ही जात नाही अशा प्रकारचा माझा आरोप. हे सगळी जर भूमिका घेऊन आम्ही गेलो, सोडून द्या आपण क्षणाकरता तुमच्या पॉलिटिक्समध्ये हिंदू मुस्लिम सगळे करा, तुम्ही राष्ट्र होऊन गेला. आता त्याच्यात आता रेंगाळण्यात काय अर्थ नाहीये. आता सगळे आपण ह्या राष्ट्राचे मालक आहोत. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपण जर काम केलं तर मला वाटतं विरंगुळ्यासाठी काहीतरी छंद असणारच. विरंगुळ करता सांगितलं ना की आपण अजून सुद्धा मी तरुणांच्या मध्ये चर्चा करतो, मोठ्या जोर जोरात ते बोलत असतात की असं आहे तसं आहे, समजून सांगावं लागतं त्यांना आणि ते ऐकतात. त्या परिस्थितीमध्ये की आता तुम्ही मगाशी विचारला की तुमच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये काय होता ते अनेक लोकांना माहितीच नाही. सुशील कुमार एवढा स्ट्रगल करून उभं राहिलं, हे जसं हे कष्ट करून आले तिथं त्या विचारेबाईंच्या विचारेबाई आमच्या बरोबर आमदार होत्या त्या, तर तिथं ते कष्ट करून आले किती लोकांना माहिती आहे. तर हे तरुणांना माहिती करून दिलं पाहिजे आणि त्यांनी माहिती करून घेतलं पाहिजे. आम्ही नुसती आमची चरित्राची पुस्तकं वाटून घेऊन प्रश्न संपतात. जसं मी विचार करत होतो की ते प्रबोधनाची गोष्ट सांगत भूमिका मांडत असताना आज साने गुरुजी आमच्या, आज आमच्यामध्ये विनोबा भावे नाहीये, जय जगत म्हणणारे. तर हे तेव्हा तर काँग्रेस पार्टी एकत्रित होती, पण ते सगळ्यांना एकत्रित घेऊन जात होते. आज निरनिराळ्या पार्टीज निरनिराळ्या राज्यामध्ये फैलावलेल्या, ह्यांना कसं एकत्रित आणण्याचं काम केलं पाहिजे हा खरा फार मोठा प्रश्न आहे. मला तरी ही भीती वाटते की आमची राष्ट्र तुटून जातील की काय, प्रांत तुटून जातील. आज काय चाललेलं आहे सगळं संपूर्ण देशामध्ये, मी तिकडचा, मी इकडचा, मी या प्रांताचा, मी तिकडचा, आणि त्याच्यातूनही सगळं खूप मोठं वादळ निर्माण होतं. हे थांबण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की त्याच्याकरता म्हणून प्रेस फार मोठं इम्पॉर्टंट रोल याच्यामध्ये प्रेसचा असणार आहे, की ते प्रेसच्या माध्यमातून जे प्रबोधन होतं ते अतिशय. आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्ही सगळे बरंचसं कारण त्याला हे आहे की जसं आता तुम्ही यशवंतराव तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे म्हणतात, तर आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आज कोणाला हातामध्ये पुस्तक धरायला वेळच नाही, झटपट सगळं आहे इथं मिळतं. तर त्यामधून देखील सुदैवानं काही सिरियल्समध्ये हा चांगला मेसेज देतात की सर्वधर्म समभाव वगैरे. मला वाटतं की असं जर प्रत्येकाने, कारण हे काम मोठं आहे, हे काही एका पक्षाचं काम नाही आहे, तुम्हाला सांगतो या समाजानेच ते तोडून धरलं पाहिजे. म्हणून साहित्यिकांच्यावर फार मोठं ओझं आहे, ओझं असणार आहे. आम्ही आज आहोत उद्या नसणार आहोत, पण हे समाजाचं ओझं उचलण्याचं काम तरुण पिढीला करावं लागणार आहे. तरुण पिढीची थोडी चिंतनशील असली पाहिजे असं होतं.
थोडस बारीक दोघांनाही एकच प्रश्न, स्मिताताई असो किंवा उज्ज्वलाताई असो, त्यांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं असं आपलं कुठलं सरप्राईज दिल्याचं आठवत आहे का? म्हणजे ही दोन नावं मी कोणाची घेतली हे लक्षात आहे ना? असं वाटतं कुठल्याही पत्नीला आपला जोडीदार चांगल्या पदावर गेला त्यांना आनंद असतातच. परंतु हे नाही विचारायचं बाबूसाहेब, मला असं विचारायचं आहे की तुम्ही असं कुठलं एखादं सरप्राईज दिलं का की जे पाहणार अय्या हे आणि असं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं? आता मला सगळं काही जसं खूप गोष्टी नंतर बोलायचं आहेत ना तेव्हा मी नंतर सांगेन, पण जसं चॉकलेट बघितल्यावर मला असं वाटलं की हा छान. आता आनंदाने डोळ्यात पाणी नाही आलं कारण त्या चॉकलेटाला वाटेकरी खूप दिसले मला, मी खाऊन घेतले. पण असं कधी स्मिताताईंना अनपेक्षित असं काही कधी केलं तुम्ही कधी हसलात तरच त्यांना आज शिंदे साहेबांच्या बाजूला तुम्ही बसवलेला आहे, वाद नाही पण गुण लागेल ना मला सुद्धा. मला एक नेहमी उज्ज्वलाताईंविषयी जाणून घ्यायचं मला आणखीन खूप पण जाणून घ्यायचं, पण त्याच्या आधी एक मी प्रश्न, दोन आईंचा उल्लेख केला तर दोन आई म्हटलं की नाही की माझ्यासारख्या काय पारंपरिक विचार करणाऱ्या धार्मिक माणसाला यशोदा आणि देवकी आठवत, मग कृष्ण आठवत. कृष्ण तसं दोन आया असणाऱ्या माणसात कृष्णाचे काही गुण असतात असं मला उगीच वाटतं. त्यातले दोन गुण मला माहिती आहे. एक म्हणजे अतिशय मिश्किल हसणं, म्हणजे अशी दोनच माणसं मी पाहिली, एक हसणं आणि त्याचा जो अर्थ आहे तो निघणं, आणि दुसरं हसणं हो की नाही कळू न देणं, ते देवेंद्र फडणवीस. म्हणजे ते हो म्हणाले की नाही म्हणाले कळून देते, आपलं हसणं त्यामध्ये मोकळं असतं. दुसरं आहे कृष्णाचा गुण चोरी करणं. तुमचं लहानपणी काही असं चोरीचं काही ज्यामुळं माता कृष्णाबाईंना खूप त्रास झाला होता आणि फटकारलं पण होतं, असं काय झालं होतं? केली होती. मी ढोरगल्लीत राहत होतो, त्या ढोरगल्लीच्या कोपऱ्यावर बनशंकरी शॉप म्हणून होतं कपड्याचं, त्याच्या कोपऱ्यावर एक झोरी समाजाची, झवेरी समाजाची बाई बसायची. त्याच्या टोपलीत कटलरीचं सामान असायचं, पत्ती वगैरे असायचं. पाहत होतो मी, 12-1 वर्षाचा असेल, आणि ते घराच्या जवळच होतं. अगदी माझं घर तुम्ही बघितलं असेल सगळं, 1 मिनिट लागायचं. तर ते त्यावेळेस आमचं लक्ष त्या टोपलीवर असायचं, ती कधी जेवायला जाते. आणि ती जेवायला गेल्यानंतर त्या टोपलीतले मी काही सामान उचललेलं आणि मी घरी गेलो. मला वाटतं ते मी ते विकलं होतं तिथे 2 रुपयाला, बरोबर. त्यावेळेस ते 2 रुपये म्हणजे खूप. पण ते त्या बाईला कळलं आणि ते कोपऱ्यावर एक लिंगायत समाजाचं छोटंसं फळीवरचं दुकान होतं. आणि त्या बाईच्या लक्षात आल्यानंतर तिने विचारलं, माझं असं असं झालं, कोणी आलं होतं का? ते म्हणाले ते ढोरगल्लीतला तो मुलगा. एवढं नाही, तो असं म्हणाला ते ढोरगल्लीला पोरगा, गोरा गोरा पान आणि घाऱ्या डोळ्याचा. नाही, ते आमच्या ढोरगल्लीत तिथं बरेचसे घाऱ्या डोळ्याचे होते. गोरा गोरा पान तर माझे चुलत भाऊ वगैरे ते अजूनही घालेच आहेत. तर त्यांनी उचललं म्हणून सांगितलं, तर ती बाई नेमकं माडीवाला म्हणून सांगितलं. मोठं घर होतं तिथं किती 1 मिनिटाच्या अंतरावर. आणि ते माझ्या आईला कळल्यानंतर जे मला धोपटलं माझ्या, ती सावध राहिली, सख्या आईने. तिने धोपटलं आणि मला देवासमोर घेऊन गेली आणि तिथं नाक घासायला लावला, याच्या पुढे आयुष्यात कधी चोरी करणार नाही म्हणून. तो आयुष्यातला मोठा प्रसंग होता. सावध राहिली, सख्या आईच्या पेक्षा तुम्हाला मार दिला आणि ते मला आयुष्यात सुधारलं, ही मला आठवण फार महत्वाची. आणि ते सरप्राईज त्यामुळे आनंदाने डोळ्यात अश्रू आले असते. खूप आहे तसं म्हणायचं नाही, त्यातलं एक सांगायचं. एकच सांगतो, मी सब इन्स्पेक्टर होतो आणि
डेटिंग करत होतो, भेटत होतो. मी पहिल्यांदा सोलापूरलाच भेटलो माझ्या पत्नी पद्माकर चाळीमध्ये ते वेळेकर राहत होते, त्यांच्या घरी दिवाळीच्या. विनायक सुभाष. तर माझी पोस्टिंग मुंबईला झाली आणि मी राहत होतो भालचंद्र रोडवर आणि ती राहत होती गोखले साऊथ रोडवर दादरला, शिवसेना भवन रानडे रोड इकडं अलीकडचा. तर तिथं ते राहत होती. तर ते आमचं असं चोरून भेटणं वगैरे हिस्ट्री आहे, त्याला ते सांगत नाही कारण यांना इंटरेस्ट आहे मोठा. तर असं भेटत होतो वगैरे. तर एके दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं की आपण पळून जाऊन लग्न करायचं. मी पळून नाही, ती पळून जाऊ. पण ती करेजस दिसली त्यावेळेस मला. मग मी तिला टेस्ट करणे, मी पोलीस ऑफिसरच होतो, तिला टेस्ट करण्याकरता म्हटलं चल आपण मंगळसूत्र घेऊया. ती मंगळसूत्र घ्यायला आहे. तो मला आठवतो दिवस एप्रिलची 15 तारीख. मंगळसूत्र मी 15 एप्रिल 70. काय काय असतं आज बघितलं ना. तर आम्ही त्या दादरला खांडके बिल्डिंग मध्ये, तो सराफ होता पिंडूरकर, त्याच्या तिथे गेलो, मंगळसूत्र घेतलं आणि आम्ही परत दोघे चहा प्यायला गेलो एका हॉटेल. आणि तिथं ठरवलं की आपण 1 मेला आपलं सगळं, मी गंभीरतापूर्वक मला लग्नाला खर्च करायचा नाही वगैरे डोक्यातच भरलेलं असताना काय काय वेळ असेल तर आपण 1 मेला जो आंतरराष्ट्रीय दिवस आहे लेबरचा आणि महाराष्ट्राचा दिवस आहे, त्या दिवशी आपण सकाळी लग्न करूया. हो म्हणाले. दोघे वगैरे होतो. तिथं श्रीमंगल कार्यालय म्हणून चर्नी रोडला एक होतं, आता आहे की नाही माहिती नाही. तिथं तीही आली आणि मीही वेळेवर आलो. माझ्याबरोबर काही माझे मित्र आले, तिच्याबरोबरच्या एक मैत्रिणी आल्या आणि आमचं रजिस्टर लग्न झालं 50 रुपयाने. आणि त्याच श्रीमंगल कार्यालयाने ती त्यांना तार पाठवली की तुमच्या मुलीने असं असं लग्न केलं. ते सरप्राईज होतं तिला, कारण ही मुलं म्हणजे जरा धरसोड करणारी आणि त्यातल्या त्यात मी पोलीस ऑफिसर आणि म्हणजे काय पोलीस ऑफिसर, त्यातलं रामपुरीचा पार्श्वभूमी, सोलापूरचा मुलगा. तेवढं काय मी होत. तो इन्सिडेंट सोडल्यानंतर तसं काय नव्हतं, मवाळ होतं, जहाल नव्हतं, मवाळ होतं. त्यामुळं आमचं ते सरप्राईज त्यानं झालं आणि 1 मेला लग्न करून आम्ही. पण त्याच्या आधी एकदा नको लग्न करायला असं आपण म्हणाला होता नाही, ते म्हणून मी ती हिस्ट्री सगळी सांगितली नाही. खूप गोष्टीसाठी आपल्याला परत एकदा असं एकत्र करावं लागेल. पण तुमच्या बाबतीत काय ठरवून झालं लग्न? प्रेम करण्या इतका वेळच नव्हता. मी काही कॉलेज केलेलं नसल्यामुळे ते कॉलेजमध्येच घडतं. असं काय हे कुठे कॉलेज नाही. कॉलेजमध्ये यांनी फक्त प्रेमात तुझा रंग कसा असा प्रश्न विचारला, उत्तर मुंबईत मिळालं. आई वडिलांनी जमवलेला. मला असं वाटतं की आता एक एक गोष्ट आपण एकमेकांकडून काय शिकू शकाल असं जाणायला आपण सिद्धे साहेबांच्याकडून शिकायचं. त्याच्याकडून दिल खुलास हसणे लक्षात ठेवावं. आपण त्यांच्याकडून काय शिकावं गंभीरपणा. मी त्यांच्याकडून काय शिकावं अशा प्रकारचं माझं वय निघून गेले. सुरेश भटांचं वय आहे ना, का असं आठवण करून देत असं नाहीये वस्तुस्थिती. नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले.
त्यांची ती कविता आहे. तसं ते म्हणाले की मी पैसा कमवला, आता मला पैसा कमवता येणार नाही ना. ते तसं जर झालं असतं, ते नंबर 1चे कॉन्ट्रॅक्टर होते, आणखी बरेचसे ते व्यवसाय आहेत, सगळे चांगले चालले. त्यांनी त्या पैशातूनही त्यांनी व्याख्यानमाला करतात, सांस्कृतिक कार्यक्रम करतात, ते चांगलं आणि कौतुक करतो पाठीमागे त्यांचं. पण ते त्यांच्यासारखं मला होता येणार नाही, काही घेता येणार नाही, आणि त्याला शुभेच्छा मी देतो. एक रॅपिड राऊंड असतो, त्याशिवाय ते अशी मुलाखत झाली असं बघणाऱ्यांना वाटत नाही. हो किंवा नाही असं एका शब्दात त्याचं उत्तर अपेक्षित असतं. शिंदे साहेबांपासूनच ज्येष्ठ म्हणून सुरुवात. दिल्ली, मुंबई की सोलापूर? काय राहणं, वास्तव्य, निवृत्ती? निवृत्त तुमच्या संबंधात मला निवृत्ती हा शब्द अगदीच कठोर वाटतो. नाहीच होऊ शकत काही माणसाने निवृत्त. मला ह्या तिन्ही ठिकाणी मी रुळलेला आहे. सोलापूर तर सोडवत नाही, जन्म इथला आहे, त्यामुळं आज सत्तेत मी जरी नसलो तरी सोलापूरला रेग्युलर आहे. म्हणजे सोलापूर आणि मुंबई, तिथं माझं सगळं कर्मभूमी तिथं झालेली आहे. तर ती परिस्थिती बदलते राजकीय. सत्तेचं पद की संघटनात्मक काम? मला संघटनात्मक काम खूप आवडतं. यापुढच्या काळात आपल्याला जर करायचं असेल तर संघटनात्मक. पण मला आता रिटायर व्हावं असं वाटतं. प्रॉब्लेम. आपण सगळ्यांनी मिळून ह्याला नाही म्हटलं पाहिजे. संघटनात्मक आवडतं. राहुल की प्रियांका? मला दोन्ही आवडतं. असं बोलत असतात. थोडी आणि मोठी दाखवली दोन्ही आवडतात म्हटलं तर अडचणीचा प्रश्न आहे. बापू, भाजप की लोकमंगल? पहिलं भाजप. सुरुवात पहिल्यांदा आमदार झालो भारतीय जनता पक्षाचा आणि त्याच्याला पूरक म्हणून लोकमंगल केलेला. पण लोकांना असं वाटतं की तुम्ही लोकमंगलकडे जास्त आपुलकीने पाहता भाजपपेक्षा. असं काय प्रत्येकाने जसा चष्मा घातलेला असं तसं दिसत असतं प्रत्येकाला. आता तर माझ्याकडे चष्माच नाही. बिंग असू शकतो, कॉन्टॅक्ट लेन्स असू शकतो. कॉन्टॅक्ट लेन्सचा परिणाम होणार नाही इतके कॉन्टॅक्ट वाढवू आपण. भाजप पक्क ओके. शहा की मोदी? मला असं वाटतं की प्रत्येकाच्यात काही गुण आहे. भगवंतानी प्रत्येका व्यक्तीला काहीतरी वैशिष्ट्य दिलेलं आहे. मला असं वाटतं की कुठल्या गुणाला मोदी आणि कोणत्या गुणाला शहा हे नक्की पक्का आहे. मला असं वाटतं की देशाचं नेतृत्व करण्यासाठी, देश पुढे नेण्यासाठी हे मोदी केव्हाही सरसच आहे आणि त्याला सपोर्टिंग पाहिजे होतं आणि म्हणून शहा. देवेंद्रजी की नितीन? मला असं वाटतं की देश पातळीवर जर आम्ही विचार केला, देश पातळीवर जर विचार केला तर नितीन गडकरी आहेत म्हणून रस्त्याची खूप मोठी कामं झालेली आहेत. आणि मग देश पातळीचा विचार केला तर नितीन गडकरी, राज्य पातळीवरचा जर विचार केला तर राज्याचं प्रगतीपथावर नेण्यात खूप मोठा सिंहाचा वाटा देवेंद्रजी आहोत. हे राजकारणी चतुर असतात, सगळ्यांना सांभाळतात. काही म्हणतात अडचणीचा प्रश्न आहे म्हणून दुर्लक्ष करतात. काही जण तिकडे ते इकडं ते इकडं ते, म्हणजे घरी हे फिरायला जायला ते. खूप छान आहे, असंच असलं पाहिजे, त्याशिवाय सगळ्यांना घेता येत नाही. पण आपल्या दोघांनाही असं मनापासून सांगावं वाटतं की बारामती म्हटलं की शरदराव पवार, लातूर म्हटलं की विलासराव देशमुख किंवा आता अमित देशमुख पुढची पिढी, नागपूर म्हटलं की नितीनजी आहेत, पूर्वी जिचकार होते, मेघे होते, सोलापूर म्हटलं तर कोणाचं नाव डोळ्यासमोर यावं महाराष्ट्राचं. तसं जर विचार केला तर खरं माहिती आहे. कसं आहे की शिंदे साहेबांचं योगदान जवळपास 50 वर्षापासून, माझ्या माहिती 70-71 पासून ते 36 वर्ष मंत्रिमंडळात. म्हणजे योगदान सोलापूरसाठी आहेच, त्याच्यामुळे त्यांचं नाव राहणारच आहे. आणि जो काम करते त्याचंच नाव राहणार आहे. तुम्ही ठेवा म्हणून पुण्याच्या हातात काम केलं तर तुमचं नाव राहणार, एवढं पक्क आहे. म्हणजे आता बापूंना असं वाटतंय की सोलापूर कोणाचा, तर सुशीलकुमार शिंदेचं. आता मी शिंदे साहेबांना हा प्रश्न विचारत नाही, कारण का ते असं म्हणणार सोलापूर कोणाचं, तर सुभाष देशमुखांचं. एकूण सोलापूर तुमचं माझं सगळ्यांचं आहे. या दोघांचा यासाठी खूप खूप आभारी आहे की एका सांस्कृतिक संघटनेनं यांना निमंत्रित केलं. खूप प्रश्न आहे, खूप
पारिवारिक जीवनातले काही प्रश्न आहेत, खूप समजून घेण्यासारखं आहे. आणि व्यक्तिशः आज विजयदादा असते तर अजून मजा आली असती, कारण का या तिन्ही परिवाराशी माझा खूप व्यक्तिगत निकटचा संबंध आहे. खूप प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला माहिती आहेत, पण सगळ्यांना ती माहिती व्हावी. कारण माणूस जादूनी अचानक एका क्षणात कोणाच्या मेहरबानीने असा मोठा होत नसतो, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. या तिघांनी तसं प्रूव्ह केलं. दादा दुर्दैवाने आज नाही येऊ शकले, विजय दादा, पण ह्या दोघांचं मी खूप खूप आभार मानतो की यांनी खूप मोकळेपणाने उत्तरं दिली. हा शेवट नाहीये, ही सुरुवात आहे. या सुरुवातीमध्ये अजून खोलातले, अजून तपशीलवार प्रश्न तर तुमच्या माझ्या मनामध्ये खूप आहे की शहराचं म्हणावं तसं वाढ झाली नाही. दीर्घकाळ हे उभयता सत्तेमध्ये होते. शिंदे साहेब 36 वर्ष मंत्रिमंडळात होते, राज्यमंत्री राहिले, मंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले. त्या हिशोबाने सोलापूरचा विकास झालाय असं छातीवर हात ठेवून दावा करता येणार नाही. बापूंनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंय, तरी ते समाधानी आहेत का असा प्रश्न विचारला तर त्याचं हो असं ते उत्तर आपल्या समाधानासाठी देतील, पण तेही त्यांच्याकडे नाही. सगळ्या क्षमता सोलापुरामध्ये असून आपण जिथे आहोत तिथेच कदमताल का करतो आहोत. याचं एक कारण मला असं वाटतं की आपल्यामध्ये विकासाचा विचार करणाऱ्या, आणि प्रत्येक जण आपल्या पातळीवर खूप छान विकासाचा विचार करतो. तो केवळ इथल्या लोकांना खुश करण्यासाठी बोलतोय असं नाही. वेगवेगळ्या व्यासपीठावरती सोलापूरचा विषय म्हणजे लांबत जाईल हे, पण मला आठवत आहे की स्वर्गीय विलासराव देशमुख आणि माननीय सुशीलकुमारजी शिंदे पणशीकरांच्या एका सत्काराला आपण यशवंत सभागृहात भेटलो होतो दादरला. मीच त्यावेळी तिथे होतो आणि नंतर आम्ही असं बोलत असताना सोलापूरच्या क्षमतांविषयी शिंदे साहेबांनी जे विलासरावांना सांगितलं होतं त्या ऐकणाऱ्यांना मी साक्षीदार आहे. दिल्लीतल्या काही कार्यक्रमात आम्ही दोघं पाहुणे असताना सोलापूरच्या विषयी प्रेमाने बोलणं, त्यात व्यक्तिगत माझ्या संबंधाचं प्रेम ठीक आहे, पण सोलापूर शहराच्या पोटेन्शियल बापूंबरोबर तर अनेक ठिकाणी मी बोललो. इतकंच नाही, अनेक नेत्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सोलापूरचं वैभव खूप आवडतं. मुंबई नंतर आपण फक्त कॉस्मोपॉलिटन आहोत सोलापूरकर. मुंबईमध्ये जसे पारशी फार कमी दिसतात, नागपूरला आहेत, सोलापुरात पारशी आहे. बहुभाषिक शहर किती असतं त्याचा आपण पुरावा आहोत. किती वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत. म्हणजे एक नसती चटणी भाकरी म्हटलं तर भाकरीचे 3 प्रकार आपण सोलापूर शहरामध्ये घेऊ शकतो. या सगळ्याची क्षमता तेलुगू इथे आहे, तेलुगू साहित्यिक आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, मराठी आहे, या सगळ्या क्षमतांनी भरलेला आहे. आणि या सगळ्याला परमेश्वराचं एक अधिष्ठान आहे. गांभीर्यपूर्वक विचार करणाऱ्या शिंदे साहेबांना सुद्धा ते मान्य होईल की सिद्धरामेश्वरांच्या एका तपस्वी महापुरुषांनी सोलापूर शहराला 68 लिंग स्थापन करून एक आध्यात्मिक रक्षा कवच दिलेलं आहे. आपल्याला माहिती नाही. मी परवा धर्मराजजींच्या बरोबर बोलताना असं म्हटलं की याचा एक वैज्ञानिक अर्थ आहे, याचा एक सायंटिफिक अर्थ आहे, तो आपण लोकांना समजून सांगू. कारण का अध्यात्मामध्ये आपल्या शरीराला एक महानगर म्हटलंय आणि त्याच्यामध्ये 68 असा शब्द आहे. 68 तीर्थ है घट भीतर वही मैं नाहूजी दूजे के संग न जाऊजी असं एक पद आहे. 68 तीर्थ, ती 68 जागा सिद्धरामेश्वरांनी केल्या. मार्कंडे यांच्यासारखा कमळाच्या धाग्यातून, तंतूतून, परागातून वस्त्र निर्माण करून माणसाला सुसंस्कृत बनवणारा महापुरुष आपल्याकडे आहे. अनेक गोष्टी आहेत. इतिहास आहे, कृषी आहे, परिसर आहे, वर्तमानामध्ये ताकद आहे. आपण सगळे एक आलो तर येत्या 5 वर्षामध्ये आपल्या स्वप्नातलं सोलापूर उभं राहिल्याशिवाय दिसणार नाही. तमाम सोलापूरकरांची दुसरी काहीच इच्छा नाही. त्यांना कसलाही वैयक्तिक स्वार्थ नाहीये. त्या सगळ्यांना एवढंच वाटतं की आपापल्या जागी इतक्या टॉवरिंग पर्सनॅलिटी असणारी ही आमची पॉलिटिकल लिडरशिप एकदा एकत्र कधीतरी आली पाहिजे, एकत्र बसली पाहिजे. मी आज दुपारी दोघांशी बोलताना असं म्हटलं की तुम्ही काढा ना वेळ, 2 महिन्यातून एकदा ह्यांच्याकडे जेवायला, एकदा ह्यांच्याकडे जेवायला, एकदा विजयराव देशमुखांकडे जेवायला, एकदा आणखीन कोणाकडे, सगळ्यांच्याकडे जावं, बोलावं. प्रत्येक वेळी विकास आणि राजकीय विषय होईलच असं नाही, पण एकत्र येऊ. अनिलांच्या कवितेतलं वाक्य मला नेहमी आठवतं
अगदी निवृत्तीच्या क्षणी मृत्यू समोर येऊन उभा असताना नवरा बायको हातात हात घेऊन बसले आणि सगळा इतिहास आठवतोय जसा ह्या दोघांना आता आठवला. आणि अनिलांनी आपल्या बायकोला प्रश्न विचारला की एवढं मोठं आयुष्य, इतकी संकट, इतकी अडचणी कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. तसे काही खास नव्हते, फक्त हाती हात होते. बस या दोघांनी हातात हात घ्यावे, या तिघांनी हातात हात घ्यावे, सगळ्या नेत्यांनी हातात हात घ्यावं. शहर मोठं करावं, ते स्वतःही मोठे व्हावे आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सोलापूर म्हटल्यानंतर सर्वांनी नतमस्तक होण्या इतकं सामर्थ्य आपल्याला मिळावं. त्याची सुरुवात आजच्या या संध्याकाळपासून करतो आहोत. आम्ही तिघही आता उभारून एकमेकांच्या हातात घेऊ. आपण सगळ्यांनी जय सोलापूर असा नारा देऊ. मी पुन्हा एकदा यांचे, तुमच्या सगळ्यांकडे, सर्व केबल चालकांचे आणि ज्यांनी त्यांनी टेलिकास्ट केलं त्या सगळ्यांचा खूप मनापासून आभार आणि विशेष धन्यवाद मसाप दक्षिण सोलापूरसाठी. आपण एकमेकांच्या हातात घेऊ. जय सोलापूर, जय सोलापूर, जय सोलापूर, जय सोलापूर, जय सोलापूर, जय सोलापूर. धन्यवाद. आता हात धुवायचा. आता हात